नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी मार्च महिन्यामध्ये येणार आहे, ही आपली पहिली डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहे। यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि बरेचसे सब्जेक्ट याच्यामध्ये आपल्याला काय नवीन आहे आणि त्यातला एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे नीतिशास्त्र। याच्या आधी जे कोणी एमपीएससी करत होते त्यांना इथिक्स किंवा नीतिशास्त्राबद्दल जास्ती काही माहिती नाहीये, एकदम नवा असा नवखा असा सब्जेक्ट आहे। पण या सब्जेक्टचं कसं असतं माहितीये का, खूप कमी इनपुट टाकायचे आणि खूप जास्त आउटपुट तुम्हाला मिळतं। अराउंड यूपीएससी मध्ये हायेस्ट स्कोर आहेत बघा, विशाखा यादव त्यांचं नाव आहे, अराउंड 168 एवढा त्यांचा स्कोर आहे, म्हणजे 160च्या वरी सुद्धा मार्क या पर्टिक्युलर पेपर मध्ये मिळवता येतात। ॲव्हरेज मार्क जर तुम्ही पाहिले तर 125च्या आसपास असतात, 120 125 इज द गुड स्कोर फॉर युअर इथिक्स। तर त्याच पद्धतीने आपण ॲटलिस्ट 120चं टार्गेट करायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण काय केलेलं आहे, एक लक्षवेध बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचच्या अंतर्गत जे नीतिशास्त्र आहे त्याकडे आपण काय करतोय, शिकतोय। आता या टॉपिकला इंटरेस्टिंग खूप आहे बघा, तुम्हाला याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स शिकायला मिळेल, भावनिक बुद्ध्यांक। जेव्हा तुम्ही शिकाल ना तेव्हा तुम्हाला खूप भारी वाटेल। तुम्हाला वेगवेगळ्या ह्युमन व्हॅल्यू, मानवी मूल्य शिकायला मिळतील। तुम्हाला इथिक्स नीतिशास्त्र म्हणजे काय हे शिकायला मिळेल। ओके, खूप चांगलं वाटतं शिकताना, एकदम असं रोमॅन्टिक फिलॉसॉफी सारखं वाटतं, जसं कार्ल मार्क्स येतो ना, असं खूप छान वाटतं शिकताना। पण माहिती आहे का, इथे आहे ना या सब्जेक्टमध्ये एक आपण आहे ना, ठीक आहे 2 4 5 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने घडतील, आपण एक चांगला माणूस म्हणून इथून लिबरेट होऊ, दॅट इज अ गुड थिंग। पण आपल्याला काय करायचं, या सिलेबसचा, या पर्टिक्युलर या सिलेबसची जी खूबी आहे, कमी टॉपिक जास्त मार्क, 7च टॉपिक आहेत आपल्याला सिलेबसला, 7 टॉपिक आहेत, ते 7 टॉपिक शिकायचे तर आपल्याला 250 मार्काचं इक्विव्हॅलंट वेटेज त्याच्यामध्ये मिळणार आहे। मग आपल्याला इथून काय करायचं, कमी इनपुटमध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं काढता येईल। तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण इथे काय करतोय, नीतिशास्त्राचे जे लेक्चर्स आहेत हे माझ्याकडून कंडक्ट केले जाणार आहेत। माझा कधीच नीतिशास्त्राचा स्कोर हा 110च्या खाली आलेला नाही इन एव्हरी मीन्स। तर तो जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, माझा अनुभव आहे, तो आपण इथे शेअर करणार आहोत। ओके, तर असं हे पर्टिक्युलर आपलं जे सेशन आहे हे आपलं होत आहे। याच्यामध्ये आपण काय करतोय, नीतिशास्त्रचा सिलेबस काय आहे, बोथ इंग्लिश मराठी मीडियम मध्ये आपण पाहणार आहोत। इथिक्सचा सिलेबस काय आहे, यूपीएससीने कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारलेत आणि त्यातून आपण कोणत्या थीम डिराईव्ह करू शकू। डायरेक्ट यूपीएससीचे इथिक्सचे प्रश्न इथे विचारले जाणार नाहीत, कारण आयोग पहिल्यांदा परीक्षा घेत आहे, मग ते सुद्धा त्या लेवलचेच प्रश्न असतील। पण ज्या थीम्स असतील बघा, त्या थीम आपण डिराईव्ह करू शकतो, त्या थीम आपण काढू शकतो आणि त्या थीमवर जर फोकस केला, त्याचे जे पर्टिक्युलर अँगल असतील त्याचे आपण जर अभ्यासले तर आपल्याला काय एक योग्य मार्गदर्शन किंवा एक हाय स्कोर याच्यामध्ये मिळवता येतो। अजून एक गोष्ट, इथिक्सची जी आन्सर रायटिंग असते ना, ही खूप जास्त महत्त्वाची। द रिझन इज सिलेबस कमी आहे, मग तुम्हाला पेपरमध्ये जास्त मार्क्स आणण्यासाठी जी इंटरमिडिएट प्रोसेस असते, लर्निंग, प्रॅक्टिस आणि आउटपुट, हा जो प्रॅक्टिस असतो ना, आन्सर रायटिंगचा जो भाग असतो ना, हा याच्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतो। का बरं, इथिक्सचा पेपर लिहिताना तुम्हाला तो कधी GS2चा पण प्रश्न वाटू शकतो, कधी तुम्हाला तो नॉर्मल GS3 इकॉनॉमीच्या रिलेटेड पण प्रश्न वाटू शकतो, कधी तो तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड पण वाटू शकतो। पण इथिक्सचा प्रश्न आहे GS4 मध्ये लिहितोय, तर त्या GS4चे, त्या इथिक्सचे, त्या नीतिशास्त्राचे जे कीवर्ड्स असतात ते आपल्या उत्तरामध्ये आलं पाहिजे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही कीवर्डचा भडीमार करतायत, ओके, म्हणजे नुसतं कॉन्सेप्ट टाकताय इथिक्सच्या, तसा पण त्याचा अर्थ नाही। ते कीवर्ड्स, ते बॅलन्स आणि तुमचं उत्तर, एक तर काय म्हणतात, एक जीएस पर्स्पेक्टिव्ह, हे जेव्हा दोन्ही गोष्टी मॅनेज होतात तेव्हा तुमचा स्कोर हा 1010 काय करतो, 1110 काय करतो, क्रॉस करतो किंवा तो 1110च्या आसपास असतो। जर तुम्ही हे मिसमॅनेज केलं तर स्कोर ड्रॉप होतो 90ला आणि तुम्ही जर कॉन्सेप्ट पण नाही लिहिला, एक्झाम्पल पण नाही लिहिला, तुमचा स्कोर 60-65 वर जातो। म्हणजे काय, जो विद्यार्थी ज्याला 60-65 मार्क मिळतात इथिक्स मध्ये, ओके, त्याच्याकडे सेम कंटेंट आहे, सेम उदाहरणं आहे, आणि जो व्यक्ती 110 किंवा त्याच्या वरती मार्क्स मिळतो त्याच्याकडे सुद्धा सेम कंटेंट आहे। तर हे जे हा काय करतो, म्हणजे आता हा जो डबल मार्काचा जो फरक आहे हा कशामुळे आलाय, तर तो जो विद्यार्थी आहे 110 वाला, हा काय करतो, ऍप्लिकेशन ऑफ दॅट नॉलेज, ऍप्लिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्सेप्ट, आणि त्या कॉन्सेप्टचा सुद्धा भडीमार नाही झाला पाहिजे उत्तर लिहिताना। प्रॉपर वेनी 10 मार्काच्या प्रश्नामध्ये 3-4 तुमचे इथिकल कीवर्ड आले, सफिशियंट आहेत, तुम्ही सगळं आन्सर, सगळं 150 शब्द आहेत, सगळेच कीवर्डनी भरले तर त्याला काही अर्थ राहत नाही। एक क्रोनॉलॉजी त्याच्यामध्ये आली पाहिजे। अजून जे उत्तर लिहिणार आहे याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन असलं पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मानवी मूल्य काय आहेत आणि ती
सोसायटीसाठी कशी महत्वाची आहेत असा काहीसा प्रश्न आला तर तुम्हाला आधी मानवी मूल्य सांगावे लागतील. मग मानवी मूल्य इंडिव्हिज्युअलला कशी इम्पॉर्टंट आहेत, मग इंडिव्हिज्युअल लेवलवर कुणी काही चांगलं काम केलं का त्याचं उदाहरण देता येईल, इंडिव्हिज्युअल लेवलवर कुणी काही घाण काम केलं का त्याचं उदाहरण देता येईल की याच्याकडे मूल्य नव्हती. मग असं फॅमिली लेवलवर, तुमच्या सोसायटल लेवलवर, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर ही जी क्रोनॉलॉजी आहे ही मेंटेन झाली पाहिजे. ही अब्रप्टली तुम्ही जगाचं उदाहरण देताय आणि मध्येच भारताचं देताय आणि नंतर स्वतःचं इंडिव्हिज्युअलचं देतायत, नंतर सोसायटीचं देतात, तुम्ही उदाहरणं सगळी देतात पण त्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी फिट होत नाही. मग जो स्कोर आहे ना हा 90 वर ड्रॉप होतो. 90 वर ड्रॉप होणाऱ्यांचे कारण हेच आहेत, लिहितात सगळं ते पण त्याची उत्तरामध्ये जी क्रोनॉलॉजी असते ना ती स्पेसिफाय झालेली नसते. मग ते सॉल्व्ह करण्यासाठी मी किंवा आपण ॲज अ डायरेक्शन अकॅडमीने काय केलेलं आहे, लक्षवेध बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचची जी वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 सगळ्या गोष्टी तुमच्या शिकवल्या जाणार आहेत. GS 4 हा माझ्याकडून घेतला जाणार आहे. द रिझन, माझा स्कोर आणि माझी जी अंडरस्टँडिंग आहे या सब्जेक्टची, माझा जो एक्सपिरियन्स आहे टीचिंगमध्ये या सब्जेक्टच्या, तर ते आपण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत. बॅच आपली चालू झालेली आहे. त्याचे डेमो लेक्चर्स, जे काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स असतील ते आपल्या युट्यूबवर पडत आहेत, ते तुम्ही पाहायला पाहिजे. बॅचमध्ये काय असेल बघा, तुम्हाला व्हिडिओज लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. ऑब्व्हियसली आता हे सगळं नवीन आहे मग तुम्हाला त्याचे लेक्चर्स तर प्रोव्हाइड करायला लागतील. 1.5 आवरचं तुमचं लेक्चर असेल, पर्टिक्युलर सेशन असेल. त्या सेशनमध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वे अहेड आपण सगळं सांगणार आहेत पर्टिक्युलर विषयाचं. ओके, जो तो टीचर येईल, जो तो विषयाचं त्याचं ते सांगेल. ज्या नोट्स असतील बघा ह्या अतिशय कन्साइज आणि क्रिप्स नोट्स असतील. का बरं, उगाचच तुम्हाला काय म्हणतात पुस्तकं वाचा हा सांगण्याचा आमचा उद्देश नाही किंवा या 3.5 महिन्यामध्ये पुस्तकं वाचून काही मिळणार नाहीये. एक पुस्तक एवढं असतं, काही फायदा होणार नाही त्यातून. मग काय, ज्या कन्साइज गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या इथे शिकायच्या. तुमच्या ज्या नोट्स असतील बुलेट फॉर्मॅटमध्ये असेल जेणेकरून तुम्ही ते रेप्लिकेट करू शकता तुमच्या आन्सरमध्ये. मग पुन्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात, उत्तर कशी लिहायची, बुलेटमध्ये लिहायची का तुमच्या पॅराग्राफमध्ये लिहायची. यासाठी मी एक स्पेशल सेशन घेऊन येईल की उत्तर कसं असायला पाहिजे, आयडियल उत्तर कसं. तर आयडियल उत्तर असं काही कॉन्सेप्ट नसतो, उत्तर असतं. डिपेंडिंग अपॉन द अंडरस्टँडिंग ऑफ द पर्सन ते व्हॅरी करत राहतं. पण एक कसं लिहायला पाहिजे यासाठी मी एक सेपरेट सेशन घेऊन येईल. ओके, नंतर याच्यामध्ये करंट अफेअर, तुमचे जे करंट अफेअर हे कोणीच नाही घेणार बघा आणि करंटमधून प्रश्न रिफ्लेक्ट होतात. म्हणजे करंटच्या ज्या थीम्स असतील, करंट अफेअर्सचे लेक्चर्स असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे भागण्याची दौडण्याची वेळ नाही येऊ. ओके, टेस्ट सिरीज असतील तुम्हाला, टेस्टमध्ये 1 to 1 डिस्कशन होईल, टेस्टचं डिस्कशन होईल, कशाचं उत्तर काय लिहायला पाहिजे होतं, ब्रेनस्टॉर्मिंग कशी करायला पाहिजे होती, काय कीवर्ड्स होते, थीम काय होती, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार. तर टेस्टचे डिस्कशन लाईव्ह होतील, काळजी करू नका. आणि बॅच ही तुमची आपली 3 महिन्याच्या कालावधीसाठी असणार. ओके, तर आत्ताच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, इथिक्सचा जो काही सिलेबस आहे तो आपण डिस्कस करूया. ओके, एकूण 7च टॉपिक आहेत बघा. GS 4 पेपर क्रमांक 7 GS 4 काय आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा आपला सिलेबस आहे, पेपरचं नाव आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इथिक्स काय आहे त्याची डेफिनेशन माहिती असली पाहिजे, इंटिग्रिटी काय आहे त्याची डेफिनेशन, सचोटी काय आहे त्याची डेफिनेशन माहिती असली पाहिजे आणि अभियोग्यता ॲप्टिट्यूड. ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे काय, ॲबिलिटी टू लर्न न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकण्याची जी काही ॲबिलिटी आहे, एक क्षमता आहे त्याला ॲप्टिट्यूड म्हणतात, अभियोग्यता म्हणतात. हा पेपरचा काय आहे तुमचा, काय म्हणता येईल, नाव आहे. आता बघा अजून एक गोष्ट सांगते, इथिक्समध्ये आहे ना एक पर्टिक्युलर शब्द दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल तुमचं नीतिशास्त्र. मग नीतिशास्त्र काय आहे, नीतिशास्त्राचे काय काय तुमचे टाइप्स असतील. ओके, नीतिशास्त्र तुमच्या पब्लिक लाईफमध्ये, तुमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये, आणि नीतिशास्त्राने वागलेले, नीतिमत्तेने वागलेले व्यक्ती कोणचे आहेत आणि नीतिमत्तेने न वागलेली व्यक्ती कोणचे आहेत यांचे उदाहरणं म्हणजे 1 पेजर तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कीवर्डसाठी तुमच्याकडे 1 पेजर नोट्स असल्या पाहिजे. ते तुम्ही नाही बनवायचे, ते आम्ही तुम्हाला बनवून देणार आहे, काळजी करू नका. पुन्हा सचोटी, मग सचोटी म्हणजे काय, मग सचोटीचा काय फायदा, सचोटी नसल्यावर काय नुकसान होतं, सचोटीने वागलेले व्यक्ती कोण आहेत आणि बिना सचोटीचे व्यक्ती कोण आहेत, अशी गोष्टी तुमच्याकडे या रेडी असल्या पाहिजे जेणेकरून एक्झाममध्ये उदाहरणं आठवण्याची वेळ नाही, तुमच्या नोट्समध्ये ते असायला पाहिजेत. सगळे लोक म्हणतात उदाहरणं लिहायची असतात, आन्सर रायटिंग. आता नवीन एक फंडा चालू आहे, आन्सर रायटिंग कशी करायची. आता थोड्या 15 दिवस झाले ना तर लोक काय म्हणतात उदाहरणं कशी लिहायची. ते उदाहरणं कशी लिहायचे हे तुम्हाला आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो, काळजी करू नका. तर असा हा पर्टिक्युलर आपला इथिक्सचा सिलेबस आहे. त्यामधला पहिला टॉपिक आहे बघा, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर भिमुखता, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. इथिक्स काय असतं आणि जे मानवी संबंध असतात बघा त्यामध्ये इथिक्स कसे शेप करतात, हा पहिला टॉपिकचा नाव आहे. याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं असतं, याच्यामध्ये
इथिक्सची डेफिनेशन, इथिक्सच्या आधी थोडंसं अजून आपल्याला बिल्ड करावं लागतं. व्हॅल्यूज काय असतात, मॉरल्स काय असतात. व्हॅल्यू मॉरल पाहिल्यानंतर आपण इथिक्सवर येतो. डायरेक्ट इथिक्समध्ये यायला चालत नाही, आधी व्हॅल्यू मॉरल्स पाहायला लागतात. ओके, ते शिकल्यानंतर हे जे नीतिशास्त्र आहे बघा, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार काय आहे, तुमचं क्रक्स काय आहे, काय म्हणता येईल त्याला, नीतिशास्त्राचं सार काय आहे, त्याचं क्रक्स काय आहे, हे आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे. ओके, म्हणजे नीतिशास्त्र काय सांगतं, त्याचा क्रक्स काय आहे, त्याचा गाभा काय आहे, हा आपला पहिला टॉपिक आहे. मग नीतिशास्त्र असल्याने तुम्हाला ह्या गोष्टी करायला लावतील, दॅट इज अ सार ऑफ नीतिशास्त्र. ते काय, त्याचा कॉन्शियन्स आहे, ते काय, त्याचा क्रक्स आहे. ओके, नंतर काय, नेक्स्ट टॉपिक, निर्धारक आणि परिणाम. इथिक्सचे डिटर्मिनंट काय आहेत, कोण कोणत्या गोष्टी इथिक्सला डिटरमाइन करतात. टाइम असेल, प्लेस असेल, पर्सन असेल. फॉर एक्झाम्पल प्लेस किंवा टाइम, तुम्ही हेच जा 17व्या-18व्या शतकामध्ये सती वॉज अ लीगल परंपरा. लीगल होती, पण ती इथिकल नव्हती, ती नीतिमत्तेने बरोबर नव्हती. कोणाचा तरी जीव जातोय जस्ट बिकॉज ऑफ दी अनदर पर्सन. तर सती काय होती, लीगल होती, कायद्यानुसार, त्या काळाच्या कायद्यानुसार ती काय होती, ऍक्सेप्टेड होती समाजामध्ये. पण आज जर तुम्ही आले, जर कोणाला सती जायला सांगितलं, त्या सगळ्या फॅमिलीचा कार्यक्रम होईल. म्हणजे आज सती ही इलिगल आहे, अनइथिकल तर आहेच आहे. म्हणजे काय, प्लेस सुद्धा किंवा टाइम सुद्धा तुमचे इथिक्स काय करतं, व्हॅरी करतं. ज्या गोष्टी अमेरिकन सोसायटीमध्ये आज प्रिव्हेलंट आहे, त्या भारतीय सोसायटीमध्ये नसतील तेवढ्या प्रिव्हेलंट किंवा त्या अनइथिकल असतील, राईट. मग हे काय, प्लेस सुद्धा इथिक्स डिटरमाइन करतं. इव्हन इंडिव्हिज्युअल पर्सन, व्यक्ती सुद्धा काय करतात, नीतिमत्ता त्याचे निर्धारक करतात. गांधीजी काय करत होते, नीतिमत्ता त्यांच्यामध्ये भरभरून भरलेली होती. त्याच्याच कंपॅरिझन काय, हिटलर स्वतःच्या हव्यासासाठी त्यांनी सगळ्या जगाला दुसऱ्या महायुद्धात ढकललं, आणि गांधीजींनी त्याच काळामध्ये होते काय दिला, शांततेचा सल्ला दिला. मग गांधीजी काय होते, नीतिवान पर्सन होते. हिटलर काय होता, नीतिमत्तेने त्याच्याकडे नव्हती. मग अशी उदाहरणं असतात, ही उदाहरणं आपल्याला द्यायची असतात. ओके, आता बघा, गांधीजीचं उदाहरण सगळे देतील, हिटलरचं उदाहरण सगळे देतील. आपल्याकडं आजच्या जमान्यातले पण उदाहरणं पाहिजेत, जसं की काही इंटरनेटवर गोष्टी होतात. ओके, जसं की आता तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल ना, एक गोष्ट सांगते. ओके, या सगळ्या गोष्टी आपण इथे लिहू शकतो. किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वेनी दाखवायचं असेल, तुम्ही इंडियामध्ये सांगू शकता, इंडिया काय इथिकली फुलफिल्ड कंट्री आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये पाकिस्तान काय नॉट इथिकली फुलफिल्ड कंट्री. मग तुम्ही बॅशमेंट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मग हे कसं करायचं, काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगेन. नंतर आहे बघा, नैतिकतेचे परिणाम. या तुमच्या या इथिकल वागण्याचे काय परिणाम आहेत. म्हणजे तुमच्याकडे इथिक्स असतील तर तुम्ही चांगले एक व्यक्ती बनाल, आणि इथिक्स नसतील तर तुम्ही वाईट व्यक्ती बनाल. म्हणजे जे परिणाम हा शब्द असतो ना आपल्या आन्सर रायटिंग मध्ये, हा परिणाम ऑलवेज पॉझिटिव्ह नसतो, परिणाम हा निगेटिव्ह पण असतो. मग इथे आपल्याला दोन व्हॅल्यू शिकावे लागतात. नैतिकतेचे पॉझिटिव्ह परिणाम असल्याने काय काय होतं, आणि नैतिकता नसल्याने काय काय होतं, ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे पाहायला लागतात. नंतर बघा, नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील. आता तुम्ही बघा, इथपर्यंत नॉर्मल माणसाचं जीवन झालं. ओके, इथपर्यंत काय होतं, तुमची नॉर्मल जिंदगी होती. इथपर्यंत काय होती, नॉर्मल जिंदगी होती. ठीक आहे, मस्त, खूप रोमॅन्टिक वाटतं, खूप छान वाटतं. ओके, रोमॅन्टिक गोष्टी कोणाला नाही आवडत. इथपर्यंत खूप छान वाटतं, पण तुम्ही काय नॉर्मल इन्सान आहात का, नाही. इथपर्यंत नॉर्मल जिंदगी आहे. ओके, इथून पुढे चालू होते मेंटॉस जिंदगी. हे मेंटॉस जिंदगी कशासाठी आहे, आपल्याला तुम्हाला जायचंय सर्व्हिसेस मध्ये, तुम्हाला काय बनायचंय, पब्लिक सर्वंट बनायचंय. म्हणून मेंटॉस जिंदगीमध्ये काय सिलेबस आहे, मेंटॉस जिंदगीमध्ये सिलेबस आहे की नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील, इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट लाईफ. पब्लिक लाईफ म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता. प्रायव्हेट लाईफ म्हणजे काय, जेव्हा तुम्ही फ्रेंड्स फॅमिली सोबत असता. ओके, तिथे जास्त इमोशनवर गेम चालतो. इकडे तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये आला तर लॉवर गेम चालतो. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला तिथे पाहाव्या लागतात. नंतर तुम्ही पुढे आले बघा, मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यू काय आहेत. ओके, ह्युमन व्हॅल्यू काय आहेत. आता व्हॅल्यू ही जी कन्सेप्ट असते ही तुमच्या इनर कोरशी संबंधित असते, ती इंडिव्हिज्युअल बेस्ड असते. त्या कोणकोणत्या व्हॅल्यू असतात, ऑनेस्टी असेल, इंटिग्रिटी असेल, हे सगळ्या व्हॅल्यू असेल, कधी खोटं न बोलणे, ह्या बारीक बारीक व्हॅल्यू, त्या सगळ्या व्हॅल्यू काय असतात, त्यांचा सोर्स काय आहे, आणि व्हॅल्यूच्या विरुद्ध जर एखादा पर्सन वागला तर काय होतं, क्रायसिस ऑफ कॉन्सायन्स होतं. ते क्रायसिस ऑफ कॉन्सायन्स आपल्याला इथे शिकावं लागतं. ठीक आहे, आता बघा पुढचा टॉपिक आहे महान नेते, सुधारक व प्रशासक. ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ ॲस्पिरंट,
हे जे महान नेते होऊन गेलेत बघा, कोण असतील महान नेत्यामध्ये? महात्मा गांधी, डॉक्टर बी.आर. आंबेडकर, राजाराम मोहन रॉय, हे महान लोक होती. यांची उदाहरणं आपण यांना, त्यांनी सिलेबस सांगतोय, यांची उदाहरणं तुम्ही वापरायची आहेत. नंतर काय म्हणतात? सुधारक, रिफॉर्मर कोण असतील? न्यायमूर्ती तुमचे डी.के. कर्वे असतील. ओके, नंतर तुमचे कोण असतील? विठ्ठलरामजी शिंदे असतील. नंतर कोण असतील? महात्मा ज्योतिबा फुले असतील, विवेकानंद असतील. हे जे सुधारक होते, रिफॉर्मर होते, यांची उदाहरणं सुद्धा द्यायची आहेत. त्यांनी अजून एक शब्द सांगितला, प्रशासक. जे तुम्ही प्रशासनामध्ये जाणार, काही चांगले प्रशासक असतील ना, मग त्या प्रशासकांची सुद्धा, चांगल्या प्रशासकांची सुद्धा चांगल्या ठिकाणी उदाहरणं द्यायची आहेत. आणि वाईट प्रशासकांना तुम्ही बॅश करू शकता. जसं की पूजा खेडकर असेल, शी वॉज अ ऍडमिनिस्ट्रेटर, पण त्यांनी काय केलं? कार्यक्रम करून सर्व्हिसमध्ये घुसल्या. त्यांना तुम्ही निगेटिव्ह मध्ये दाखवू शकता का? येस, एखादी न्यूज झाली, सरकारने एखाद्या गोष्टीला डिसमिस केलं किंवा त्याची सर्व्हिस सस्पेंड केली, तर अशा व्यक्तीला तुम्ही वापरू शकता. पण एखाद्यावर फक्त लॉसूट फाईल झालाय, गुन्हा अजून सिद्ध नाही झाला, तशा व्यक्तीला अवॉइड करायचं. ओके, चांगली उदाहरणं देणं पण अवॉइड करायचं. की एखादं खूपच चांगलं असेल, जसं टी.एन. शेषन सारखं, त्यांचं तुम्ही लिहू शकता, कारण तो कधी करप्ट होईल ते आपण सांगू नाही शकत ना. मग थोडंसं सांभाळून, एखादं जर सरकारने सांगितलं असेल, सरकारने पुरस्कार दिला असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊ शकता. एखाद्या व्यक्तीला सरकारने सस्पेंड केलं असेल, त्याला डिसमिस केलं असेल, तर त्याला तुम्ही निगेटिव्हली घेऊ शकता, की पूजा खेडकरला घेऊ शकता. पण जर त्याचा फक्त लॉसूट फाईल झालेला असेल, तर तुमचा ओपिनियन बनवायचं नाही आणि त्या व्यक्तीचं तिथे नाव लिहायचं नाही, ही काळजी घ्यायची आहे. ओके, नाही तर तुम्ही उठसूट प्रशासकाचे नाव, तुमचा आवडता एखादा रॉयल एंट्री करून आला आणि तुम्ही त्याचं नाव लिहिताय, इट इज नॉट अ गुड थिंग. तिथं थोडंसं काय करायचं, स्वतःला हे करायचं. मग प्रशासकांमध्ये सुद्धा मी तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेन की हे प्रशासक तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये यूज केले पाहिजे. ओके, पुढे आहे बघा, यांचे जीवन आणि त्यांच्या शिकवण्याचे धडे, तेच त्यांची उदाहरणं. नंतर आहे मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांची भूमिका. आता जेव्हा आपण पहिल्यांदा जन्माला येतो, तेव्हा पहिल्यांदा आपलं जे सराउंडिंग असतं ते कोण असतं? फॅमिली. मग फॅमिली आपल्यामध्ये कोणकोणत्या ह्युमन व्हॅल्यू टाकते, त्या व्हॅल्यू काय असतात हे आपल्याला शिकायचं. रोल ऑफ टीचर, रोल ऑफ पॅरेंट्स. इव्हन एपीजे अब्दुल कलामांचा कोट आहे बघा पॅरेंट्सवर, तो इथे वापरू शकतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कोट्स आहे यांचा कोट आहे पॅरेंटवर, तो इथे आपण वापरू शकतो. कोट म्हणजे असं कोट पाठ नाही करायचे बरं, त्यातून क्रक्स काढायचा आणि पुढे जायचं. आणि युपीएससीला आतापर्यंत जे कोट आलेले आहेत त्याच्यावर एक नजर असायची, नजर असू द्यायची आपली आणि पुढे जायचं. सगळेच कोट काही पाठ करत बसायचे नाही, दॅट इज नॉट अ गुड स्ट्रॅटेजी. त्यांना यूज कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते, काळजी करू नका, सगळं करून ठेवलेलं आहे आपण. ओके, नंतर बघा समाज व शैक्षणिक संस्था यांची भूमिका. शैक्षणिक संस्था, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट व्हॅल्यू इन्कल्केशन मध्ये कसा रोल प्ले करतात? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये काय येतं? तुमचा पहिल्यांदा सिलेबस येतो, तुमचे फ्रेंड्स येतात, तुमचे टीचर्स येतात, तुमच्या इन्स्टिट्यूटचं स्ट्रक्चर, तुमच्या इन्स्टिट्यूटची जी काय हायरार्की आहे ती येते. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये कशा, तुमच्या टेस्ट येतात शाळेमधल्या, तुम्हाला इव्हॅल्युएटच करतात ना. तुमचे वेगळे अॅन्युअल कार्यक्रम घेतात, तिथे तुम्हाला लिडरशिप शिकवतात, तुम्हाला कोऑपरेशन शिकवतात, शेअरिंग केअरिंगची भावना शिकवतात. ह्या सगळ्या गोष्टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधल्या असतात. त्या काय करतात? व्हॅल्यू इन्कल्केशनचं काम. आणि नंतर शाळेमधून तुम्ही अजून थोडे मोठे झाले की समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून वावरता, तर समाज आपल्यामध्ये कशा कशा व्हॅल्यू रुजवतं. जर समजा समाज एखादा तुमचा काय म्हणतात फ्लक्च्युएटेड सोसायटी असेल किंवा डिस्टर्ब सोसायटी असेल, तर तिथे काय होतं? व्हॅल्यू इन्कल्केशनचा परिणाम तेवढा चांगला होत नाही. फॉर एक्झाम्पल पाकिस्तान इथं फ्लक्च्युएटेड सोसायटी, तर तिथे काय व्हॅल्यूची कमतरता दिसते, म्हणून टेररिस्ट सारखे ग्रुप काय येतात उदयाला येतात. तिथे ब्रेन वॉशिंग इज व्हेरी इझी. तसं इंडियामध्ये इज नॉट पॉसिबल. ओके, किंवा त्या याच्यामध्ये पॉसिबल नसतं. म्हणजे ही जी सोसायटी असते या समाजाचा सुद्धा खूप मोठा रोल असतो आणि ते आपल्याला इथे पाहायचं असतं. हा तुमचा पहिला टॉपिक झाला सिलेबसचा, मोठा टॉपिक आहे, पण यातून बरेच प्रश्न येतात. प्रश्न कसे येतात मी तुम्हाला 2 प्रश्नाची उदाहरणं घेऊन सांगते. प्रश्न बघा, 2013चा तुमचा प्रश्न आहे, युपीएससीचा, मराठीत करून दाखवते मी, काळजी नका करू. प्रश्न काय म्हणतो? अ गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेन्ड इन अ गुड ऑफ ऑल. ओके, म्हणजे मानवाचे जो चांगुलपणा आहे हा सगळा तुमच्या सोसायटीमध्ये जर चांगुलपणा असेल तर मानवामध्ये चांगुलपणा येतो, आणि मानवामध्ये एका इंडिव्हिज्युअलमध्ये चांगुलपणा असेल तर सोसायटीमध्ये चांगुलपणा येतो. अ गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेन्ड इन गुड ऑफ ऑल. नंतर काय म्हणतात? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द स्टेटमेंट. या स्टेटमेंटचं मिनिंग काय आपल्याला सांगायचंय, आणि हाऊ कॅन दिस प्रिन्सिपल इम्प्लिमेंटेड इन पब्लिक लाईफ. बघा इथे मेंटॉस जिंदगीवर प्रश्न विचारला त्यांनी, फुकट नाही सोडलं, तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न आहे.
व्हॅल्यूज पब्लिक लाईफ बद्दल त्या तुम्हाला विचारतात. पब्लिक रिलेटेड हा प्रश्न आहे म्हणून तिथे तसं लिहिलेलं आहे. गुड ऑफ इंडिव्हिज्युअल, माझ्यासाठी काय काय गुड आहे? माझी हेल्थ चांगली असणं, माझे विचार चांगले असणं, माझे आचार चांगले असणं, माझ्यामध्ये पंक्च्युअलिटी असणं, माझ्यामध्ये काय असणं, डेडिकेशन असणं, हे गुड ऑफ इंडिव्हिज्युअल आहे. हे सगळं माझ्यामध्ये असेल तर सोसायटीमध्ये सुद्धा मी हे काय करेन, पाहण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्याने काय होईल, सोसायटी सुद्धा चांगली होईल. हा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये उदाहरणं देऊ शकतो. आपल्या काय म्हणतात, महात्मा गांधीजींचं उदाहरण देऊ शकतो, बी आर आंबेडकरांचं उदाहरण देऊ शकतो, शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊ शकतो, मीराबाई चानूचं उदाहरण देऊ शकतो, सगळे उदाहरणं देऊ शकतो याच्यामध्ये, राईट. पण आता हा झाला एक अँगल ऑफ दॅट प्रश्न. आपल्याला ऍज अ इंडिव्हिज्युअलला, ऍज अ स्टुडंटला दुसरा अँगल पण पाहावा लागतो. अ गुड इंडिव्हिज्युअल म्हणजे अ पर्सन हु इज नॉट गुड, जो गुड नाहीये, जो वाईट पर्सन आहे, हा सोसायटीला पण वाईट करतो, हा अँगल सुद्धा तिथे आपल्याला लिहावा लागतो, तरच मार्क पडतात, नाही तर पडत नाहीत. प्रश्न आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला असतो, त्याचा निगेटिव्ह स्टेटमेंट, त्याचा ते दुसरा अँगल आहे, हा आपल्याला शोधून काढावा लागतो आणि तो विदाऊट प्रॅक्टिस होणार नाही. मग तुम्ही काय सांगणार, अ इंडिव्हिज्युअल हु इज नॉट गुड, जो व्यक्ती चांगला नाहीये, तो सोसायटीला पण काय करतो, एका विहिरीच्या खाईमध्ये नेऊन टाकण्याचं काम करतो, का सोसायटीला सुद्धा बिघडवण्याचं काम करतो. मग कोण असतात अशी व्यक्ती? टेररिस्ट ग्रुप असतात, ओके, काही तुमचे डिस्टर्ब स्टेट असतात, डिस्टर्ब फॅमिलीज असतात, त्यांचे उदाहरण लिहू शकता. तुम्ही बिनधास्त पाकिस्तानचं उदाहरण लिहू शकता, इथे तुम्ही बिनधास्त युएसला बॅश करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बॅश करायचं असेल तर पाकिस्तानला बॅश करायचं, चायनाला बॅश करायचं, युएसला बॅश करायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. इंडियाला बॅश कधीच नाही करायचं. उत्तरामध्ये इंडियाचे नेहमी चांगले चांगले पॉईंट्स सांगायचे. ही एक टेक्निक आहे, ट्रिक आहे. ओके, नंतर काय म्हणतात, हाऊ दिस प्रिन्सिपल इम्प्लिमेंटेड इन पब्लिक लाईफ. इथेच नाही, पब्लिक लाईफ जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाल तर तुमच्यातली पंक्च्युअलिटी ऑफिसचं काय करेल, ऑफिसचं पंक्च्युअल स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करेल. तुमचं डेडिकेशन टुवर्ड्स सर्व्हिस काय करेल, ऑफिसमध्ये सगळे लोक, जर तुम्ही ॲज अ लीडर हे सगळं करतात तर इट विल बिकम अ कंपल्शन ऑन अदर पीपल टू बिहेव इन द सेम मॅनर. अशी उदाहरणं आहेत का? येस, तुमचे काय म्हणतात, अशोक खेमका याचं उदाहरण आहे. करप्शन साठी त्यांनी करप्शन एलिव्हेट करण्यासाठी बरीच कामं केली. किंवा तुमचे ते काय म्हणता येईल, टी.एन. सेशन याचं उदाहरण आहे. ओके, जनरल समजा नाव नाही आठवलं, गुड सिव्हिल सर्वंट हु इज पंक्च्युअल, ओके, ऑलवेज ट्रायज टू ब्रिंग पंक्च्युअलिटी इन द ऑफिस. जो तुमचा काय म्हणतात त्याला, वेळ पाळणारा, किंवा त्याला काय म्हणता येईल, जो तुमचा एक ऑनेस्ट इमानदार असा पब्लिक सर्वंट आहे, तो तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा इमानदारी आणण्याचं काम करतो. अशा काय एखाद्या तुम्ही थर्ड पर्सनच्या व्ह्यूने सुद्धा उदाहरण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. वक्तशीर म्हणतात त्याला. एखादा जर सिव्हिल सर्वंट वक्तशीर असेल तर सगळं ऑफिस तुमचं वक्तशीर सुद्धा व्हायला मदत होते. तर अशा वेने सुद्धा आपण जाऊ शकतो. हे झालं असं याचं उत्तर. कसं लिहायचं याचं मी तुम्हाला एक जस्ट टेम्पो दिला किंवा एक जस्ट मीटर दिलं तर अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. ओके, ह्युमन व्हॅल्यूवर सुद्धा प्रश्न विचारलेला, या पद्धतीचे प्रश्न काय करायला विचारली जातात. ओके, हे सेम आहे बघा. द क्रायसिस ऑफ इथिकल व्हॅल्यू इन मॉडर्न टाइम इज ट्रेस्ड टू नॅरो परसेप्शन ऑफ गुड लाईफ. डिस्कस करा. गुड लाईफवर पुन्हा प्रश्न आला बघा, प्रश्न रिपीट होतात इथिक्स मध्ये. गुड लाईफ काय असते हे आपण करून जाणं गोष्ट आहे. हे काय म्हणतात, नॅरो परसेप्शन ऑफ द क्रायसिस ऑफ इथिकल व्हॅल्यू इन मॉडर्न टाइम्स. आता इथिकल व्हॅल्यूचं क्रायसिस काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समाजवाद आणि कॅपिटलिझम, खूप जास्त संपत्तीची होर्डिंग करणे, किंवा सध्या मॅरेजेसचा सीझन चालू आहे, एक्स्ट्रा वॅगंट वेडिंग अटेंड करणे. ओके, हे काय झालं, आजच्या समाजामध्ये जर तुम्ही खूप जास्त मोठ्या धामधुडकात वेडिंग केली तर तुमचा स्टेटस सिम्बॉल काय होतं, हायर होतं. ऍट द सेम टाइम एक इंडिव्हिज्युअल असेल, त्याला हे सगळं काहीच पसंत नसेल पडत, पण जस्ट बिकॉज ऑफ द कंपल्शन ऑफ अदर तो करत असेल, काय होईल, इथिक्सचा क्रायसिस होईल ना, क्रायसिस होईल ना. मॉडर्न टाइम्स मध्ये हे होतं, फक्त शोबाजी करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जस्ट एक तुम्हाला उदाहरण दिलं. तर याच्यामुळे काय झालंय, ज्या ह्युमन व्हॅल्यू आहेत, जी मानवी मूल्य आहेत, ती कुठे काय झाली, नॅरो डाऊन होत चालली आहे. ती तुमची काय होत चालली, नॅरो डाऊन होत चालली आहे. डिस्कस करा. यस, वेडिंग आमचं स्टेटस सिम्बॉल खूप मोठं आहे म्हणून आम्ही लॅविश वेडिंग करतोय. ओके, कर्ज काढून वेडिंग करतोय. ओके, विच रिझल्ट इन टू ड्रेनिंग ऑफ युअर रिसोर्सेस, राईट. मग याच्याने काय होतंय, जी व्हॅल्यू असते सेव्ह करण्याची, ती काय झाली, खतम होत चाललेली आहे. याचं हे उदाहरण आहे लॅविश वेडिंग, एक्स्ट्रा वॅगंट वेडिंग. आम्ही इथिक्स मध्ये याच्यामध्ये सोशोलॉजीमध्ये एक्स्ट्रा वॅगंट वेडिंगवर खूप जास्त बोलतो म्हणून ते उदाहरण आलं. तर हे अशी उदाहरणं आपण काय करू शकतो, इथे इन्कल्केट करू शकतो. पुन्हा व्हॅल्यूवर प्रश्न आलेला आहे. ओके, आता इथे काय सांगितलंय, तुमचं काय म्हणतात, इथिकल क्रायसिस झाली आहे, व्हॅल्यू नॅरो डाऊन होत आहेत. पण त्यांना असं नाही सांगायचं, त्यांना असं सांगायचं नाही बाबा असं काही क्रायसिस बिसिस नाही झाल्यात, व्हॅल्यू चेंज झाल्या. हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह पण तिथे सांगावा लागतो.
म्हणजे जर प्रश्नाला काउंटर सुद्धा करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे असली पाहिजे आणि काउंटर केल्यानंतर ते प्रूफ करण्यासाठी वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याकडे असले पाहिजे. की फॉर एक्झाम्पल वेडिंग लॅविश झाल्या जस्ट बिकॉज पीपलचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. काउंटर करू शकता तुम्ही. वेडिंग तुमच्या काय झालं त्याचा पॅटर्न चेंज झालाय असं सांगू शकता. तुम्हाला तेवढं अग्रेसिव्हली ते काउंटर करता आलं पाहिजे. जेव्हा काउंटर करणारे तुमच्याकडे व्हॅलिड पॉइंट असले पाहिजे. हा काय होतं इथिक्सचे प्रश्न किंवा उत्तर लिहिण्याचा एक टेम्पो आहे, पॅटर्न आहे. दिलेली गोष्ट तर लिहायचीच आहे पण उरला जो 30% ऑफ द बॉडी आहे त्यामध्ये काय करायचंय याला उलट पण सिद्ध करायचंय की नाही. असं तुम्ही असं म्हणता असंच नाहीये, याच्या उलट पण आहे, सोसायटीमध्ये एक्झिस्ट करतंय. हा काय झाला त्याचा एक प्रकार झालेला आहे. ओके. हे बघा सोसायटी कशा व्हॅल्यू इनकल्केट करतात त्याच्यावरचा प्रश्न आहे. 2020 ला विचारला. करंट इंटरनेट एक्सपान्शन हॅज इन्स्टिल अ डिफरंट सेट ऑफ कल्चरल व्हॅल्यू, पुन्हा व्हॅल्यूज विच आर इन अ कॉन्फ्लिक्ट ऑफ ट्रेडिशनल व्हॅल्यू. इंटरनेटच्या एक्सपान्शनमुळे, इंटरनेटच्या तुमच्या पेनिट्रेशनमुळे काय झालंय ट्रेडिशनल व्हॅल्यूला कुठेतरी काय झालं ब्रेक बसलाय आणि मॉडर्न व्हॅल्यू तुमच्या काय झाल्या प्रमोट झाल्या. मग मॉडर्न व्हॅल्यू आणि ट्रेडिशनल व्हॅल्यू तुमच्या काय म्हणता येईल त्याला मॉडर्न व्हॅल्यू आणि तुमच्या ज्या काही ट्रेडिशनल व्हॅल्यू आहेत, पारंपरिक जे मूल्य आहेत यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट झालेला आहे तो स्पष्ट करायचा आहे. मग इथे कॉन्फ्लिक्ट बद्दल तर लिहिणारच आहे. व्हॅल्यू काय असते इंट्रोमध्ये तुम्ही व्हॅल्यूची डेफिनेशन लिहाल. मग तुम्ही इंटरनेटच्या पेनिट्रेशनमध्ये मॉडर्न व्हॅल्यू कशा इनकल्केट झाला ते लिहाल सोसायटीमध्ये. नंतर तुम्ही काय लिहाल देयर इज अ कॉन्फ्लिक्ट बिट, कॉन्फ्लिक्ट आहे, परस्पर विरोधाभास आहे तुमच्या मॉडर्न व्हॅल्यूजमध्ये आणि तुमच्या काय म्हणता येईल ट्रेडिशनल व्हॅल्यू मध्ये. पुन्हा बॉडीचा थर्ड पॉईंट जेव्हा तुम्ही खालचा पॉईंट लिहाल तेव्हा काय सांगाल बाबा तिथे ऑलवेज असं काही कॉन्ट्राडिक्शन नाहीये, हे सप्लिमेंट करतायत. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये काय होतं ज्या वेडिंग होत्या, वेडिंगचं उदाहरण देते, ज्या वेडिंग होत्या बघा पहिले ह्या फॅमिली प्लॅन्ड वेडिंग असायच्या. आता काय झालं इंटरनेट एक्सपान्शनमुळे काय झालं ह्या वेडिंग तुमच्या काय झाल्या काय म्हणतात फॅमिली ऍक्सेप्टेड रोमॅन्टिक वेडिंग झाल्या. जसं की त्याच्यामध्ये रोल असतील वेगवेगळ्या ऍपचे ते वाढलेले आहेत. मग वेगवेगळ्या मॅरेज वेबसाईट त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मग काय झालं कॉन्फ्लिक्ट नाही बाबा, ते काय एक पुढची स्टेप आहे, या पद्धतीने जावं लागतं आणि त्याची उदाहरणं तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल बिफोर कोरोना टीचिंग अशी ऑनलाईन टीचिंग एवढी काही प्रिव्हेलंट नव्हती, पण आता काय झालं इंटरनेटचं पेनिट्रेशन झालं, तुम्ही त्याला यूज टू झाले तर आम्ही त्याला यूज टू झालाय. काय एज्युकेशन ऍक्सेसिबल झालंय, हे काय कॉन्ट्राडिक्टरी नाहीये, एज्युकेशन मासेस पर्यंत पोहोचतंय आणि विथ अफोर्डेबल प्राइस, हे सुद्धा तुम्ही काय करू शकता सांगू शकता. अशा पद्धतीने जायचं, जे विचारलं तिथे लिहायचंच आहे पण त्याच्या एक पॉईंट पुढे पण आपल्याला विचार करायला लागणार आहे. नंतरचा टॉपिक आहे बघा सिलेबसचा, तो आहे तुमचा अभिवृत्ती, घटक, संरचना आणि कार्य. ऍप्टिट्यूड अभिवृत्ती तुमचं काय ऍटिट्यूड कसा असतो, मग ऍटिट्यूडचे कंपोनंट काय, माझा ऍटिट्यूड माझी अभिवृत्ती, मी घडलेल्या घटनांना कशी रिॲक्ट करणार हा माझा ऍटिट्यूड असेल. हा कशापासून बनलेला आहे, त्याचे घटक काय आहेत, कॅब मॉडेल शिकतो आपण त्याच्यामध्ये. तुमचं कॉग्नेटिव्ह फॅक्टर, अफेक्टिव्ह फॅक्टर आणि इमोशनल बिहेवियरल फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. नंतर काय स्ट्रक्चर, संरचना कशी आहे याची आणि या ऍटिट्यूडचं कार्य काय आहे, काहीतरी फंक्शन असेल ना त्या ऍटिट्यूडचं, म्हणून तुमचा ऍटिट्यूड आहे. मे बी तुम्हाला सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन येत असेल, मे बी तुम्हाला इरिटेशन होत असेल, मग इरिटेशन झालं की तुम्ही त्या ऍटिट्यूड चेंज करण्याचा प्रयत्न करत असाल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर काय त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध. अभिवृत्ती म्हणजे ऍटिट्यूडचा प्रभाव काय होतो मानवी जीवनावर, ओके, व वर्तन ऍटिट्यूडचं वर्तनाशी बिहेवियरशी काय संबंध आहे, म्हणजे ऍटिट्यूड बिहेवियर चेंज करतो का, ऍट द सेम टाइम बिहेवियर ऍटिट्यूड चेंज करतो का, ही अॅनॉलॉजी आपल्याला इथे शिकायची असते. सिलेबसमध्ये काय सांगितलं ऍटिट्यूड बिहेवियरला कसं परिणाम करतं, अभिवृत्ती वर्तनावर कसा परिणाम करते, आपल्याला एक स्टेप पुढे जावं लागते आणि वर्तन अभिवृत्तीला परिणाम करतो का हेही सांगावं लागतं. तर यस करतं. नंतर पुढे काय नैतिक व राजकीय अभिवृत्ती. इथून पुन्हा मेंटॉस जिंदगी चालू होती बघा, प्रत्येक चॅप्टर मध्ये मेंटॉस जिंदगी आहे. नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम आणि पाठपुरावा. अभिवृत्ती शिकली खूप चांगलं आहे, रोमॅन्टिक वाटतं, मस्त वाटतं, खूप छान 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 वाटतंय. तुम्ही काही इथे छान छान वाटायला आलेत का, नाही ना, सर्व्हिसेस मध्ये जायचंय ना. मग सर्व्हिसेस मध्ये जाण्यासाठी नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती काय आहे, मॉरल ऍटिट्यूड आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड काय असायला पाहिजे. तुम्ही पॉलिटिकल ऍटिट्यूड काय असतो, तुम्ही जर सिव्हिल सर्वंट असाल तर यू शॅल बी काय म्हणतात तुम्ही न्यूट्रल असायला पाहिजे.
टुवर्ड्स एनी पॉलिटिकल पार्टी. तुम्ही कोणाचे सेवक असायला पाहिजे, तर नागरिकांचे सेवक असायला पाहिजे. पब्लिक सर्वंट म्हणजे कुठलाही तुम्ही पार्टीचे मेंबर नाही आहात, तुम्ही सरकारने अपॉइंट केलेले कोण आहात, नागरिक आहात, तुम्हाला त्याच पद्धतीने चालावं लागेल. मग पॉलिटिकली न्यूट्रल असणं इज द पॉलिटिकल काय म्हणतात त्याला अभिवृत्ती. नंतर काय सामाजिक परिणाम व पाठपुरावा, सोशल इन्फ्लुएन्स आणि परसुएशन. आता हिटलर होता बघा, त्याची परसुएशन पॉवर खूप जास्त होती म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना आर्यन रेसचा धडा दिला. परसुएशन काय असतं, पाठपुरावा काय असतं ते आपल्याला माहित पाहिजे असेल. पाठपुरावा स्ट्रॉंग असलेली पॉझिटिव्ह व्यक्ती कोण आहे, जसं गांधीजी यांची पण इन्फ्लुएन्शियल पॉवर खूप जास्ती होती. इव्हन आपले प्राईम मिनिस्टर आहेत त्यांची पण इन्फ्लुएन्शियल पॉवर खूप जास्ती आहे. किंवा हिटलर याची सुद्धा इन्फ्लुएन्शियल पॉवर खूप जास्त होती पण ती निगेटिव्ह वे मध्ये होती. म्हणून आर्यन रेस वॉज द सुपेरियर रेस आणि वी वॉन्ट टू रूल द वर्ल्ड असं काही त्याचा फंडा चालू होता. ऍक्च्युली ते सगळं वसाहती स्थापन करण्यासाठी कार्यक्रम चालू होता. पण हा काय त्यांची पाठपुरावा करण्याची किंवा इन्फ्लुएन्स असण्याची जबाबदारी खूप जास्त. किंवा आजकाल ते सोशल इन्फ्लुएन्सर आलेत बघा युट्यूबवर, इंस्टाग्रामवर. हे काय करतात, ते काहीतरी ब्रँड प्रमोशन करतात आणि यू ट्राय टू गेट दॅट पर्टिक्युलर ब्रँड. काय करतात, इन्फ्लुएन्स म्हणतो त्यांना. काय इन्फ्लुएन्स असतो, त्यांचा प्रभाव असतो सोसायटीवर. मग असे प्रभाव पडणारे काही चांगले लोक आपल्याकडे आहेत का, त्यांचा चांगला प्रभाव झालाय का, यश झालाय. काही वाईट लोकांची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे पाहिजे जेणेकरून उत्तरामध्ये लिहिता येईल वा यांचा प्रभाव, यांची बोलण्याची शैली खूप चांगली होती, याच्याने काय केलं, यांनी जगाला युद्धाच्या खाली ढकललं. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. नंतर काय सामाजिक परिणाम. ओके, सोशल इन्फ्लुएन्स. त्याला खूप मोठा सोशल इन्फ्लुएन्स आणि परसुएशन मध्ये एकच फरक असतो. व्यक्ती जेव्हा नॉर्मली येतो आणि तो सांगतोय पॉझिटिव्ह पॉइंट्स ऑफ सर्टन थिंग्स, निगेटिव्ह पॉइंट ऑफ सर्टन थिंग्स, त्याला काय म्हणतात, सोशल इन्फ्लुएन्स म्हणतो. तो फक्त सांगतोय, तो नाही म्हणत की असंच करा तसंच करा. पाठपुरावा त्याच्या एक पुढची स्टेप आहे, ती परसुएशन एक पुढची स्टेप आहे. ती जो इंडिव्हिज्युअल आहे ना, जो भाषण देतोय किंवा जो ऍक्शन करायला सांगतोय, हा समोरच्या व्यक्तींना काय करतो, डायरेक्ट करतो की तुम्ही असंच करा. थोडी पुढची स्टेप आहे, त्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय करायच्या, शिकायच्या आहेत. आता बघा याच्यावर आलेले आपण एखादा प्रश्न पाहूया. हे बघा 2020 ला आलेला प्रश्न. अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज कन्सिडर्ड टू बी अ इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स फॉर सिव्हिल सर्वंट. मेंटॉस जिंदगीवर प्रश्न आला. तुमचं काय म्हणतात, पॉझिटिव्ह सकारात्मक अभिवृत्ती नागरी सेवकासाठी एक महत्वपूर्ण अशी काय आहे, ह्युमन व्हॅल्यू आहे, मूल्य आहे. हु इज ऑफन रिक्वायर्ड टू फंक्शन अंडर एक्स्ट्रीम स्ट्रेस. का बरं, तर हा जो सिव्हिल सर्वंट आहे याला नेहमी वारंवारी तुमच्या एखाद्या एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये त्याला सफर करावं लागतं किंवा त्याला काम करावं लागतं. मे बी इकडून पब्लिकचं प्रेशर येत असेल, तिकडून पॉलिटिशियनचं प्रेशर येत असेल. या सगळ्यामध्ये सिव्हिल सर्वंटला काय करायचंय, पब्लिकच्या हिताचा, देशाचा हिताचा निर्णय घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये त्या सिव्हिल सर्वंटला काय मोटिवेटेड ठेवतं, तर त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मोटिवेटेड ठेवतं. ओके, हे काय झालं, त्याचं एक स्टेटमेंट आहे, काय म्हणतात त्याला, एक डेकोरेटिव्ह स्टेटमेंट आहे वरचं. व्हॉट कॉन्ट्रीब्यूट टू अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन अ पर्सन. इथे बघा काय लिहिलंय वरती, जे डेकोरेटिव्ह स्टेटमेंट आहे सिव्हिल सर्वंट बद्दल आहेच, पण खाली काय म्हणतात, पर्सन बद्दल म्हणतात. म्हणजे आपल्याला एक सामान्य माणसाच्या पर्स्पेक्टिव्हने पण उत्तर लिहायचंय. ऍट द सेम टाइम सिव्हिल सर्वंटला सुद्धा तेवढाच न्याय त्याच्यामध्ये द्यायचा आहे. ह्याच्या गोष्टी असतात ना बघा, कीवर्ड शोधणे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, इसेन्शियल कॅरेक्टर, सिव्हिल सर्वंट, ओके, इन एक्स्ट्रीम कंडिशन, हे शब्द आपल्या उत्तरामध्ये आल्या पाहिजे. ह्या कंडिशन आपल्या उत्तरामध्ये दिसल्या पाहिजे तरच मार्क मिळणार आहेत. नाही तर 10 पैकी 2ही मार्क मिळतात, नाही तर एखाद्याला 10 पैकी 8ही मिळतात. जो व्यक्ती हे जे ह्याचे कीवर्ड्स असतात ना, याच्यावर फोकस करतो. बघ कीवर्ड कसे ओळखायचे तुम्हाला या पर्टिक्युलर प्रश्नामधून सांग. आता या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये पहिला कीवर्ड आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक अभिवृत्ती. इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक आहे, महत्वपूर्ण गुणधर्म आहे. कशासाठी, कोणासाठी, तर तुमच्या नागरी सेवकासाठी. हु इज ऑफन रिक्वायर्ड टू फंक्शन करतोय अंडर एक्स्ट्रीम स्ट्रेस. ओके, तो काय करतो, खूप अशा तणावपूर्ण कार्यामध्ये त्याला काम करावं लागतं, म्हणून त्याला काय करतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड महत्वाचा असतो. व्हॉट कॉन्ट्रीब्यूट, काय काय गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडसाठी कॉन्ट्रीब्यूट करतात. मग ज्यापासून ॲटिट्यूड बनेल त्यापासूनच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बनेल. अजून काही गोष्टी असतीलच ना, पण तेच कंपोनंट्स ऑफ ॲटिट्यूड प्रश्न आहे, सिलेबस मधूनच प्रश्न आहे, विचारू शकतात. येस दे कॅन आस्क. ओके, असा काय, हे झाले कीवर्ड्स आणि हे सगळे कीवर्ड्स आपण उत्तर लिहिताना दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट असते बघा, इथिक्सचं जेव्हा तुम्ही उत्तर लिहिताना तेव्हा आपल्या प्रत्येक उत्तरामध्ये डायग्राम आली पाहिजे. कसा छोटासा फ्लोचार्ट आला पाहिजे, तुम्ही काय सांगतायत. ओके,
त्याला ना छोटंसं समराईज करून आपण एक फ्लोचार्ट ड्रॉ केला पाहिजे. प्रत्येक समजा 13 प्रश्न असतील आपले 10-10 मार्काचे, तर 13 पैकी ऍटलीस्ट 7-8 प्रश्नामध्ये तरी आपला तो फ्लोचार्ट आला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे ना घरी, तर प्रत्येक प्रश्नामध्ये ते फ्लोचार्ट ड्रॉ करण्याची काय सवय लावायची असते. कशी लावायची मी आहे त्याच्यासाठी सांगते. फ्लोचार्ट कसे ड्रॉ करायचे, काय करायचे विथ टाइम तुम्हाला मी सांगते. आणि काय करायचं, प्रत्येक उत्तरामध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करायची किंवा ड्रॉ करायला सुरुवात करायची, जेणेकरून काय होईल, एक तुम्हाला एक हॅबिट बनून जाईल. त्या एक्स्ट्रीम वातावरणामध्ये 3 तासामध्ये सुद्धा तुम्हाला मग कमीत कमी 13 प्रश्नात नाही बाबा 7 प्रश्नात तरी तुम्ही ड्रॉ करू शकाल. आणि तुमचं जे उत्तर आहे ते बाकी लोकांपेक्षा काय युनिक दिसेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी कॉम्पिटिशन आहे ना, तुम्ही जे मेन्स लिहितायत ना, याच्यामध्ये UPSC मेन्स लिहिलेले पोरं तुमच्यासोबत बसलेली आहेत. मग ती कॉम्पिटिशन तेवढं आपल्याला जावं लागेल. मला मान्य प्रश्न सोपे असतील, पण त्यांना एक ना अनड्यू ॲडव्हान्टेज आहे. त्या अनड्यू ॲडव्हान्टेजला तुम्हाला ती मेहनत करावी लागेल आधी. मग ही जी मेहनत असते ना, ती ग्राइंड करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कॉम्पीट करणार. खरंच त्यांनी 2 वर्ष आधी अभ्यास केला, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी शिकल्यात, आपल्याला त्या शिकून त्यांच्या लेवलपर्यंत यायचंय. सो इट इज अ डिफिकल्ट टास्क. ओके, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील आणि ह्या गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. मी असं नाही म्हणत ते करू शकतात, ओके, किंवा त्यांचं असं काही नाही आपल्या देशामध्ये, पण एक ते अनड्यू ॲडव्हान्टेज त्यांना आहे आणि आपल्याला तिथपर्यंत येण्यासाठी आपल्याला ऑब्व्हियसली मेहनत करावी लागेल. पण ते काय जन्मताच हे सगळं करत होते का नाही, त्यांनी मेहनत करूनच इथं आलेले आहेत ते. स्वतः आपल्याला करावी लागेल. ओके, नंतरचा टॉपिक आहे बघा, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य. ऍप्टिट्यूड काय असतो नागरी सेवकांचा? ऍप्टिट्यूड म्हणजे ॲबिलिटी टू लर्न न्यू थिंग्स. आता बघा इथेच तुम्ही प्रिलिम्स देऊन आलात, मेन्सच्या परीक्षेचा अभ्यास करताय, हा तुमचा ऍप्टिट्यूड आहे ना, नवीन इथिक्स शिकण्याची जी क्षमता आहे त्यासाठी तुम्ही इथे बसलाय. अभियोग्यता म्हणजे ॲबिलिटी टू लर्न न्यू थिंग्स. ऍप्टिट्यूड म्हणजे काय, नवीन काहीतरी शिकण्याची तुमची कला किंवा तुमची काय म्हणते क्षमता. ओके, या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू शिकायच्या असतात. त्यामध्ये तुम्हाला अभियोग्यता काय आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, अभियोग्यतेने भरलेली व्यक्ती कशी असतात आणि त्यांच्याकडे अभियोग्यता नाही ते कशी असतात, असं आपल्याला सांगायचं असतं. व्यक्ती, देश, सोसायटी, समाज सगळ्यांची उदाहरणं आपण देऊ शकतो. कशी द्यायची त्यासाठी मी आहे, काळजी करू नका. नंतर काय, मूलभूत मूल्य. ओके, कोणकोणती मूलभूत मूल्य एका सिव्हिल सर्वंटकडे असली पाहिजे हे सुद्धा आपल्याला शिकायचे. पहिलं मूल्य आहे बघा सचोटी, इंटिग्रिटी. ओके, इंटिग्रिटी म्हणजे काय, ज्याचा तुम्ही विचार करता, जे बोलता तेच काम करता. म्हणजे कोणी तुम्हाला पाहत नसलं तरी सुद्धा तुम्ही तेवढ्याच ऑनेस्टली ते काम करता, म्हणजे इंटिग्रिटी काय हायेस्ट व्हॅल्यू आहे. ओके, इंटिग्रिटी असणारा व्यक्ती कसा असतो, तो खूप चांगला असतो. महात्मा गांधींची एक स्टोरी आहे बघा याच्यामध्ये. महात्मा गांधीजींना स्वतःला गुळ, जॅगरी खूप आवडायची. जॅगरी या साखर समथिंग असंच काहीतरी गोड होतं, साखर होतं आय थिंक. त्यांना खूप जास्त, साखर नाही गुळ होतं आय थिंक, मला गुळ आहे का साखर तेवढं आठवत नाही, पण त्यांना गोड खाण्याची खूप आवड होती. मग त्यांच्याकडे ना एक महिला आल्या त्यांच्या मुलाला घेऊन आणि त्यांनी गांधीजीला म्हणलं की हा जो माझा बालक आहे बाबा, हा जो माझा बेबी आहे, हा जो माझं बाळ आहे, हे खूप जास्त गोड खाते, साखर का गुळ खाते. तर गांधीजी त्याला म्हणले की बाळा, मी तुला आज नाही सांगू शकत त्याचा परिणाम, मला तू 8 दिवसाने येऊन भेट. काय केलं गांधीजींनी त्या 8 दिवसामध्ये, त्यांची जी स्वतःची हॅबिट होती टुवर्ड्स द इटिंग ऑफ जॅगरी ऑर शुगर, ती त्यांनी आधी बंद केली, ती कर्टेल केली. आणि 8 दिवसानंतर तो आलेल्या मुलाला त्यांनी काय झालं, तो उपदेश दिला. म्हणजे त्यांना माहिती होतं, म्हणजे उगाचच दिला का, त्यांनी आधी स्वतःमध्ये त्या गोष्टी आणल्यात, स्वतःमध्ये ते सांगितलं आणि नंतर त्या गोष्टी काय केल्या, त्या बालकाला, त्या बेबीला सांगितल्यात. ही काय असते, इंटिग्रिटी असते. आणि तेच एखादा असेल, समजा आजकाल मार्केटमध्ये लोक खोटे मार्क सांगून पण म्हणतात आम्ही एवढं स्कोर केलं मेन्समध्ये, तेवढं स्कोर केलं. दे आर नॉट इंटिग्रल पर्सन. नॉट इंटिग्रल पर्सन. मग कोण आहे, कसं आहे, ह्या गोष्टी आपण काय करायच्या व्यवस्थित, म्हणजे कुणाकडे जायचंय, कुणाकडे नाही जायचं, त्या व्यक्तीची इंटिग्रिटी किती आहे, त्याची तुम्ही बॉडी लँग्वेज जरी चेक केली ना, तुम्हाला लक्षात येतं बाबा की ह्या इंटिग्रल आहे की नाही आहे, हे तुम्हाला समजतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहायचं. ओके, मग अशा व्यक्तीकडे जायचं ज्याची इंटिग्रिटी आहे बाबा, ऍटलीस्ट तो सांगतोय ते आम्हाला समजतंय, त्याचा आम्हाला पेपरमध्ये फायदा होतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहायच्या असतात. नंतर काय आहे बघा, सचोटी, निपक्षपातीपणा. काय तुम्ही काय असले पाहिजे, न्यूट्रल असले पाहिजे, तुमच्या इम्पार्शियल असले पाहिजे. म्हणजे तुम्ही सिव्हिल सर्वंट झाला, तुमच्याकडे एखादा काय म्हणतात बॅकवर्ड सेक्शनचा विद्यार्थी येऊ द्यात, बॅकवर्ड सेक्शनची एखादी ओल्ड महिला येऊ द्यात, नाहीतर एखादा तुमचा बिझनेसमॅन येऊ द्यात, दोघांकडे वागण्याचा तुमचा जो ऍटिट्यूड असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, इम्पार्शियल असला पाहिजे. तुम्ही ॲज अ सेवक ऑफ द देश, तुम्ही ॲज अ देशाचे सेवक म्हणून त्या दोघांसोबत वागला पाहिजेत. मग एखादा मोठा बिझनेसमॅन आहे म्हणून त्यांना तुम्ही खूप जास्त सोपस्कार करतायत आणि एखादी गरीब, वृद्ध, दलित महिला तुमच्याकडे आली म्हणून तुम्ही तिला हिडसवून लावतायत, असं नाही असलं पाहिजे. तुम्ही सिव्हिल सर्वंट आहात, यू आर फॉर देम, तुम्ही त्यांच्यासाठी आहात आणि ते दोघांना तुम्ही इक्वली ट्रीट केलं पाहिजे. किंबहुना आर्टिकल 14 म्हणतो बघा, देर शॅल बी इक्वल ट्रीटमेंट फॉर काय म्हणतात, इक्वल लाईक ट्रीटमेंट फॉर अलाईक. आणि काय म्हणतात, तुम्हाला अजून आपल्याला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यातून सुद्धा मिळतो की तुम्ही जे काय म्हणतात
जे डिप्राइव्ड सेक्शन आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा मेहनत सुद्धा घ्यायला पाहिजे. ते आर्टिकल 14 चा सुद्धा इथे वापर तुम्ही बिंदास करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हाऊ टू इंटरग्रेट द दुसऱ्या सब्जेक्टचं नॉलेज, दुसऱ्या पेपरचं नॉलेज इन दिस सब्जेक्ट, हेही मी तुम्हाला सांगेल, काळजी करू नका. इथे काय असतं बघा, सगळं ओढून आणायचंय आणि पेपरमध्ये ओमिट करायचंय आणि मार्क मिळवायचे, रँक मिळवायचा, निघून जायचं, एवढंच करायचं, दुसरं काय करायचं नाही. माझा उद्देश काय, मार्क मिळवणे, इथून निघून जाणे. ओके, तुम्ही चांगले पर्सन बनाल, दॅट इज अ गुड थिंग फॉर मी अँड फॉर यू ऑल्सो, पण ऍट द सेम टाइम मार्क मिळवणे हा सुद्धा आपला खूप मोठा उद्देश असायला पाहिजे. पक्षीय निरपेक्षता, पॉलिटिकल न्यूट्रलिटी, तुम्ही कोण बनणार आहे, सिव्हिल सर्वंट बनणार आहे. मग तुमच्यासाठी ए पॉलिटिकल पार्टी इज इक्वल टू बी पॉलिटिकल पार्टी इज इक्वल टू सी पॉलिटिकल पार्टी, कोणती लेफ्टिस्ट आहे, कोणती राईटिस्ट आहे, कोणती सेंट्रलिस्ट आहे, कोणती लिबरल आहे, तुम्ही कुठले XYZ आहेत, तुम्हाला काही संबंध नाही या गोष्टीचा. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाल, तुम्ही पॉलिटिकली न्यूट्रल असायला पाहिजे. युअर डेडिकेशन शुड बी टुवर्ड्स दी पब्लिक सर्व्हिस और टुवर्ड्स दी कॉन्स्टिट्यूशन. याच्याने काय होईल, तुमचा निपक्षपातीपणा दिसेल, पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी दिसेल. नंतर काय, वस्तुनिष्ठता. ओके, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन घ्यायला पाहिजे, तुमचे इमोशन्स बाजूला ठेवून. ओके, तुमचे इमोशन्स बाजूला ठेवून तुम्ही फॅक्ट आणि लॉजिकच्या बेसिसवर डिसिजन घ्यायला पाहिजे ॲज अ सिव्हिल सर्वंट, कारण तुमचा डिसिजन मिलियन्स ऑफ पीपलला काय करतो, इम्पॅक्ट करतो. नंतर सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, डेडिकेशन टुवर्ड्स पब्लिक सर्व्हिसेस. तुम्ही पब्लिक सर्व्हिसमध्ये गेला, नागरिक सेवेमध्ये गेलाय, तुमचं नागरिकांच्या काय म्हणतात एम्पॉवरमेंटसाठी तुमचं डेडिकेशन असलं पाहिजे ना. मग माझ्या ऑफिसचा टाइम 10 ते 5च आहे, मग मी 10 ते 4:45लाच लॉग इन करणार आणि 5:15 वाजता लॉग आउट करणार आणि घरी येणार. इट शुड नॉट हॅपन. ओके, तुम्हाला कधी थांबावं लागलं 10 वाजेपर्यंत, कारण तो काम पूर्ण झालेलं नाही आणि ते काम पूर्ण केलं नाही तर काय मे बी PDS मधून तुमचं काय म्हणजे धान्य डिस्ट्रीब्यूट होणार नाही. तर त्या लोकांची जबाबदारी इज युअर अटमोस्ट इम्पॉर्टन्स. डेडिकेशन असलं पाहिजे टुवर्ड्स दी पब्लिक सर्व्हिसेस, समर्पण असलं पाहिजे लोकांच्या भल्यासाठी. ओके, समर्पण स्वतःच्या भल्यासाठी नाही, लोकांच्या भल्यासाठी असतं. ओके, ऍट द सेम टाइम तुमची जी काही पर्सनल लाईफ असेल ती सुद्धा बॅलन्स करता आली पाहिजे. नंतर काय, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. तुमच्याकडे सिंपथी असली पाहिजे, एम्पॅथी असली पाहिजे, कंपॅशन असलं पाहिजे. ज्या दुर्बल घटकातील एखाद्या वृद्ध महिलेला काय म्हणतात बेसिक सुविधा नाही आहेत, तर त्या वृद्ध महिलेला कसं फील होतं हे फिलिंग तुमच्यापर्यंत आली पाहिजे. आणि ती फक्त फिलिंग घेऊन फायदा नाहीये, तर ती फिलिंग एलिव्हेट करण्यासाठी, त्या वृद्ध महिलेचा एम्पॉवरमेंट करण्यासाठी आपण काय काय करू शकतो किंवा काय काय आपल्याकडं टूल्स आहेत, ते टूल्स वापरले गेले पाहिजे. दॅट इज कंपॅशन. अशी उदाहरणं कोणी केलंय, कोणी नाही केलंय, याची सगळी उदाहरणं आपल्याकडे असतात. याची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. याचं कसं शिकवायचं, शिकवत्याच्या टायमाला आपल्याला या पर्टिक्युलर घटकावर खूप मोठा टॉपिक लागतो. सहानुभूती, सहिष्णुता, दुर्बल घटकाप्रती तुमची काय म्हणतात दुर्बल घटकांप्रती तुमची सहानुभूती, खूप मोठा टॉपिक आहे हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित करावा लागतो. याच्यावरचा 1-2 प्रश्न पाहूयात, जर आपण पुढे जाऊयात. बघा, इंटिग्रिटी विदाउट नॉलेज इज अ वीक अँड युजलेस. ओके, तुमच्याकडे सचोटी आहे पण नॉलेज नाहीये, तर ती काय आहे, वीक आहे, युजलेस आहे, बिनकामाची ती इंटिग्रिटी. तुम्ही खूप इंटिग्रल पर्सन आहेत पण तुम्हाला माहितच नाही हाऊ टू यूज मोबाईल फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. काय फायदा त्या इंटिग्रिटीचा. इंटिग्रिटी सोबत नॉलेज पाहिजे, असं पहिलं स्टेटमेंटचं म्हणणं आहे. नंतर काय म्हणतात, बट नॉलेज विदाउट इंटिग्रिटी इज डेंजरस अँड डेडफुल. पण तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, जसं की कसाब असेल, खूप नॉलेज आहे पण तुमच्याकडे सचोटीच नाहीये, तुम्ही त्या नॉलेजचा कशासाठी उपयोग करा, स्वतःच्या फुलफिलमेंटसाठी उपयोग करा. त्याच्याने काय होईल, तुम्ही काय करा, स्वतःची अपलिफ्टमेंट पाहाल ऍट द कॉस्ट ऑफ अदर्स. आणि हे डेडलिएस्ट कॉम्बिनेशन असतं. म्हणजे तुमच्याकडे काय, असं इथे डायग्राम पण काढू शकता. ओके, तुमच्याकडे नॉलेज आहे, इंटिग्रिटी आहे, व्हेरी गुड थिंग. तुमच्याकडे नॉलेज आहे पण इंटिग्रिटी नाही, एक व्हेरी बॅड थिंग, व्हेरी व्हेरी बॅड. ओके, मग असे उदाहरणं आहेत का आपल्याकडे? यस आहे. तुमचं काय म्हणता येईल, अजमल कसाब, नॉलेज होतं पण इंटिग्रिटीच नव्हती. काय झालं, मुंबईचा बॉम्ब ब्लास्ट झाला, का दिल्लीचा बॉम्ब ब्लास्टचं उदाहरण लिहू शकता, पूजा खडकेचं उदाहरण लिहू शकता. तर नॉलेज होतं पण इंटिग्रिटीच नव्हती, म्हणून फ्रॉडने सर्व्हिसेस मध्ये गेल्या बाय. ओके, नंतर काय म्हणतात, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस स्टेटमेंट. या पर्टिक्युलर वाक्याचा काय अर्थ तुम्हाला समजतो ते स्पष्ट करा. ओके, एक्सप्लेन युअर स्टँड विथ द इलिस्ट्रेशन फ्रॉम मॉडर्न कॉन्टेक्स्ट. तुमची जी काही स्टँड आहे, तुमचं जे काय म्हणता येईल मत आहे, हे मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही काय करा, इलस्ट्रेट करा. म्हणजे काय करायचं, उदाहरणासह स्पष्ट करायचंय. अजून तुम्ही 2 स्टेप पुढे जाऊ शकता की बाबा इंटिग्रिटी काय आहे, तुमच्याकडे इंटिग्रिटी आहे पण नॉलेज नाहीये, डेडफुल कॉम्बिनेशन आहे. तुमच्याकडे इंटिग्रिटी पण नाही, नॉलेज पण नाही, अशा व्यक्तीचं काहीच काम नसतं. ओके, ऍटलीस्ट यांना तुम्ही इंटिग्रेट करू शकता. यांचं जरा अवघड आहे, यांचं ही डायग्राम तुम्ही पर्टिक्युलर ते काढू शकता. अशा डायग्राम असतात वेगवेगळ्या, ज्या की मी तुम्हाला विथ टाइम शिकवेल, सांगेल. ओके,
तर हे सगळे असे प्रश्न असतात. म्हणजे काय थीम आहे बघा, इंटिग्रिटीवर किती तुमचं विचारलेलं आहे, पर्टिक्युलर थीम आहे ही. हे बघा इंटिग्रिटीवर पुन्हा तुमचा प्रश्न विचारलाय, कधी विचारलाय 2021 ला विचारलाय. हे बघा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी, सेल्फ, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, प्रोबिटी, चॅलेंजेस ऑफ डिजिटलायझेशन. ओके, तुमच्या डिजिटलायझेशनचे काय काय चॅलेंजेस आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलाय. डिवोशन टू द ड्युटी, डेडिकेशन टुवर्ड्स ड्युटी, समर्पण, पब्लिक नागरी सेवेसाठी समर्पण, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, डेफिनेशन लिहायच्या होत्या. या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. अशा पद्धतीचे काय येतात प्रश्न येत असतात. नंतर बघा नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे, हा सुद्धा खूप सुंदर टॉपिक आहे, भावनिक बुद्ध्यांक, संकल्पना, त्याची उपयोगिता. ओके, इथपर्यंत काय नॉर्मल जिंदगी आहे. ओके, इथपर्यंत काय नॉर्मल जिंदगी आहे. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम भावनिक बुद्ध्यांकाची डेफिनेशन कशी चेंज झाली हे सुद्धा सांगायचंय. 20 वर्षापूर्वी जर तुम्ही आले असतात तर भावनिक बुद्ध्यांक, इमोशनल इंटेलिजन्सची डेफिनेशन वेगळी होती. आज इमोशनल इंटेलिजन्सची डेफिनेशन प्रॅक्टिकली वेगळी आहे. पहिले काय होतं की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असताना ऑब्जेक्टिव्हली डिसिजन घेणं इझीवर, काय तुम्ही इमोशनली न्यूट्रल असणं इज द बेस्ट थिंग, वॉज द बेस्ट थिंग. पण आता तुम्ही तुमच्या इमोशन्सचा कसा वापर करून घेऊ शकता फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी, ही त्याची नवीन डेफिनेशन होती. हे इव्होल्युशन कसं झालं आजच्या युगामध्ये, भावनिक बुद्ध्यांक काय असतो हे आपल्याला सांगावं लागेल. त्याची उपयोगिता काय इमोशनल इंटेलिजन्सची. इमोशनल इंटेलिजन्स तुमच्याकडे असेल की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होती, क्विक डिसिजन मेकिंग होती. ओके, तुमच्या भावना मध्ये येत नाही, तुम्ही कार्याला प्राधान्य देतात. ओके, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहाव्या लागतात. नंतर मेंटॉस जिंदगीमध्ये काय तर प्रशासनामध्ये आणि कारभारामध्ये त्याची उपयोगिता आणि उपाययोजन कसं असलं पाहिजे. प्रशासनामध्ये तुम्ही ती भावनिक बुद्ध्यांक कसं वापरणार आहे, त्याच्याने काय बेनिफिट होणार आहे, नसला तर काय प्रॉब्लेम होतं. सरकारने भावनिक बुद्ध्यांक इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय खुरापती, काय काय तुमचे इनिशिएटिव्ह घेतले हे सांगायचे. जे कर्मयोगी उपक्रम आहे बघा आयगॉटचा, तो तुम्ही इथे सांगू शकता. सरकारचे नियमित ट्रेनिंग्स होतात बघा, जेव्हा तुम्ही सर्व्हिसेसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या विलेजेसमध्ये पाठवलं जातं टू अंडरस्टँड द सिच्युएशन ऑफ दॅट विलेज. तर तिथे काय होतं तुमचं ते इमोशनल इंटेलिजन्स असतं, तुम्ही जे शिकलाय तिथे त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी वापरू शकता का. जे काही भारत दर्शन होतं, महाराष्ट्र दर्शन होतं, ते काही फुकटच नाही होत, हे सगळं तिथे इम्प्लिमेंट करायचं असतं आपल्याला. बिकॉज तुमचे एक साइन सिग्नेचर विल डिफाईन द फ्युचर ऑफ द मिलियन्स ऑफ पीपल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड झाल्या पाहिजे. ओके, याच्यावर एखादा दुसरा प्रश्न पाहूयात आपण. हे बघा, व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स, how it can develop in people, how does it help in individual in taking ethical decision making. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, भावनिक बुद्ध्यांक मानवाला निर्णय घेण्यामध्ये कशी मदत करते यावर आपल्याला लिहायचं आहे. साधा साधा प्रश्न आहे, याच्यामध्ये फक्त काय थेरी लिहायची का नाही, आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स जावं लागतं. भावनिक बुद्ध्यांक मग कोणत्या व्यक्तीमध्ये होता, त्याने काय पॉझिटिव्ह परिणाम झाले, नव्हता त्याच्याने काय निगेटिव्ह परिणाम झाला, भावनिक बुद्ध्यांक इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, हे सगळे आपल्याला गोष्टी त्याच्यामध्ये सांगाव्या लागतात. खूप जास्त इमोशनवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत बघा. डिझायर, कॅरेक्टर, ग्रीड. आता ज्याच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स नाही त्याच्याकडे ग्रीड असतं बघा. देर इज इनफ ऑन दिस, नाही हे अलग आहे, हे अलग आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. नंतर आहे बघा भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानाचे योगदान. या टॉपिक वरून दरवर्षी 3 प्रश्न येतात. 30 मार्काला हा टॉपिक येतो. खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये काय होतं, जे वेगवेगळे लोक असतील, वेगवेगळे जे महान नेते असतील, त्यांचे जे काही स्टेटमेंट असतात ना, कोट असतात ना, ती एक्सप्लेन करायला आपल्याला आलेली असतात. याची उदाहरणं मी तुम्हाला दाखवते. यामध्ये आपण अरिस्टॉटल शिकावा लागतो, सुक्रात शिकावा लागतो, इमॅन्युअल कांट शिकावा लागतो, महात्मा गांधीजी शिकायला लागतात, स्वामी विवेकानंद शिकायला लागतात. ओके, अजून आपण जे काही रिलिजन असतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये शिकतो. जसं की व्हॅल्यूज ऑफ काय म्हणतात आपले गुरु नानक सिंग यांच्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या सुद्धा आपल्याला बारीक बारीक गोष्टी शिकायला लागतात आणि पुढे जायला लागतं. ओके, ह्याच्यावर कसे प्रश्न विचारतात हे तुम्हाला मी दाखवते. बघा, असे कोट बेस्ड प्रश्न येतात बघा. वी वर द मेजर, बघा हे बघा, व्हॉट वर द मेजर टीचिंग ऑफ गुरु नानक, एक्सप्लेन देअर रिलेव्हन्स इन द कंटेम्पररी वर्ल्ड. गुरु नानक यांच्या काय मेजर टीचिंग काय, त्याच सगळ्या तुमचं काय म्हणतात इक्वॅलिटी असलं पाहिजे. जर की आपलं काय म्हणतात लंगरची एक भूमिका होती, इक्वॅलिटी टुवर्ड्स दी काय म्हणतात सगळ्या सेक्शन ऑफ द पीपल, इव्हन मेल फिमेल, एज्युकेशन, खालसाची जी भूमिका आहे त्या सगळ्या भूमिका इथे आपल्याला सांगायला लागतील. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न इंडियन रिफॉर्मरला धरून, महाराष्ट्राच्या रिफॉर्मरला धरून ते विचारू शकतात, यस विचारू शकतात. नंतर बघा जवाहरलाल नेहरूंचा कोट आहे बघा, तो विचारलाय 2023 मध्ये.
टू अवेकन द पीपल इट इज द वुमन हू मस्ट बी अवेकन. Once she is on the move, the family moves, the village moves and the nation moves. काय म्हणतात जवाहरलाल नेहरू काय म्हणत होते, लोकांना अवेक करण्यासाठी, लोकांना काय म्हणतात एम्पावर करण्यासाठी आधी घरातल्या महिला एम्पावर झाल्या पाहिजे. जेव्हा महिला तुमच्या जागृत होतील तेव्हा काय फॅमिली जागृत होईल. जेव्हा फॅमिली जागृत होईल तेव्हा तेव्हा तुमचं काय म्हणतात सोसायटी जागृत होईल. आणि जेव्हा सोसायटी जागृत होईल तेव्हा देश जागृत होईल. मग या सगळ्या जागृतीची जी धुरा आहे ती कुणाच्या हातामध्ये आहे, तर ती वुमनच्या हातामध्ये आहे. तर हे जवाहरलाल नेहरू यांचं कोट काय करायचं होतं आपल्याला एक्सप्लेन करायचं होतं. मग हाऊ वुमन कशा तुमचे व्हॅल्यू सिस्टम चेंज करतात. वुमन ॲट द फॅमिली किंवा मदर ॲट द फॅमिली, टीचर इन द स्कूल. तुम्ही सांगू शकता अजून ज्या मेजर वुमन्स असतील, सुधा मूर्ती सारखं उदाहरण देऊ शकता तुम्ही, सरोजिनी नायडू सारखं उदाहरण देऊ शकता तुम्ही, प्रेसिडेंट ऑफ इंडिया सारखं म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्यासारखं उदाहरण देऊ शकता तुम्ही, इंदिरा गांधी यांचं उदाहरण देऊ शकता. त्या एम्पावर झाल्या म्हणून त्यांनी काय केलं सोसायटीला एम्पावर करण्याचं काम केलं. तुम्ही सायंटिस्टचं उदाहरण देऊ शकता, मेरी क्युरी यांचं उदाहरण देऊ शकता तुम्ही, काय म्हणतात सिंधुताई सपकाळ यांचं उदाहरण देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय एक्सप्लेन कराव्या लागतात आणि ह्या कोटचा मिनिंग काय ते आपल्याला सांगावं लागतं. असे प्रश्न या पर्टिक्युलर 5व्या टॉपिक मधून येतात. खूप महत्वाचा आहे, दरवर्षी 3 प्रश्न येतात. ओके, अजून एखादा प्रश्न दाखवते तुम्हाला. गांधीजींचा कोट आहे बघा, देर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स गिड. गांधीजी म्हणायचे की आपल्या पृथ्वी तलावर भूतलावर सगळ्यांच्या गरजेसाठी इनफ रिसोर्सेस आहेत, इनफ साधन संपत्ती आहेत, पण सगळ्यांच्या तृष्णेसाठी किंवा वासनेसाठी आपल्याकडे तेवढ्या साधन संपत्ती नाहीये. याचं मिनिंग काय, मग तुमची ग्रीड काय असते, डेफिनेशन काय आहे ग्रीडची, मग सध्या ग्रीडफुलनेस वाढलाय का सोसायटीमध्ये, मग तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे सांगू शकतो की या पर्टिक्युलर कोडचं आपण उदाहरण देऊ शकतो. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला इथे पाहाव्या लागतात. अरिस्टॉटल तुम्हाला सांगितलं, अरिस्टॉटलला आपल्याला शिकायला लागतं. अरिस्टॉटलचा कोट आला विचारला होता 2013 मध्ये, आय काउंट हिम ब्रेवर हू ओव्हरकम हिज डिझायर दॅन हिम हू ओव्हरकम हिज एनिमी. अरिस्टॉटल म्हणतो मी अशा व्यक्तीला तुमचा काय म्हणतो ब्रेव म्हणतो, अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणतो ब्रेव म्हणतो की ज्यांनी स्वतःच्या ज्या डिझायर्स असतात, स्वतःच्या ज्या अपेक्षा असतात त्या कॉन्कर केलेल्या आहे, रादर दॅन असा व्यक्ती ज्यांनी त्याचे एनिमी संपवलेली आहेत. मग याच्यावर तुम्ही इंडियाचं उदाहरण देऊ शकता, याच्यावर तुम्ही आपलं काय म्हणतात गौतम बुद्धांचं उदाहरण देऊ शकता, याच्यावर तुम्ही माराची जी स्टोरी आहे बघा की मारा त्यांना जेव्हा ते याच्यामध्ये बसले होते, पीपल ट्रीच्या अंडर बसले होते फॉर दी काय म्हणतात त्याला मेडिटेशन डुईंग समथिंग. ओके, तेव्हा त्यांना मारा डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आली होती. त्यांनी भूमिस्पर्श मुद्रा केली होती की माझी चेस्टिटी अर्थला समर्पित आहे, नॉट की एखादी सुंदर महिला येऊन मला ते सगळं डिस्ट्रॉय करायला लागेल, माझी काय प्युरिटी आहे. तर ते तसं उदाहरण आपण तिथे लिहू शकतो. इव्हन काय म्हणतात शिवाजी महाराजांचं उदाहरण लिहू शकतो, ब्रेवरी ही हॅज. फक्त एनिमीच त्यांनी तर एनिमी पण काउंटर केले, पण आधी काय केलं स्वतःच्या डिझायर सुद्धा काउंटर केल्यात. ओके, ज्या डिझायर म्हणजे काय जे वर्डली बिलीफ असतात ते. इव्हन महात्मा गांधींचं उदाहरण लिहू शकतात. एक साधासा तुमचा काय म्हणतात फक्त साधं एक जे काय कॉटनचं फॅब्रिक घालणे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या डिसओन करणे, हे काय स्वतःच्या इनर पीस इनर सेल्फ आहे त्याला काय करते सॅटिस्फाय करणे, याला काय म्हणतात अरिस्टॉटल ब्रेव म्हणतो, रादर दॅन दी जो एनिमीला संपवतो. युएसए इज नॉट अ ब्रेव कंट्री. त्यांनी काय केलं एनिमीला संपवतात, हा एनिमी आहे मग याच्यावर जाऊन गोळा टाक, त्याच्यावर जाऊन गोळा टाक, याच्याबद्दल हे स्टेटमेंट दे, त्याच्याबद्दल ते स्टेटमेंट दे. दॅट इज नॉट अ ब्रेव, दॅट इज नॉट द काय म्हणतात साईन ऑफ ब्रेवनेस ॲज पर अरिस्टॉटल. मग काय आहे इंडियाला तुम्ही सांगू शकता, इंडिया बघा असं काही रिकामी कामं करत नाही, पण स्टील आपण एवढे कंटेंट आहोत की कुठल्याही आलेल्या संकटाला आपण व्यवस्थितरित्या सामोरे जाऊ शकतो. इथे इंडिया चायनाचं उदाहरण देऊ शकता, इंडिया युएसचं उदाहरण देऊ शकता, इव्हन काय म्हणतात पाकिस्तानचं उदाहरण तर कुठेही देऊ शकता तुम्ही. लिटरली यू कॅन बॅश पाकिस्तान इन एनी क्वेश्चन ऑफ दी एथिक्स. ओके, हे सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्या. नंतरचा टॉपिक आहे बघा, तो आहे लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता, स्थिती व समस्या. नंतर बघा आता सगळं झालं बघा, इथपर्यंत जे शिकलायत ना हे रोमॅन्टिक जिंदगीचा पार्ट होता. इट वॉज अ पार्ट ऑफ युअर रोमॅन्टिक जिंदगी. खूप चांगलं वाटत होतं जिंदगी. ओके, थोडे कुठे कुठे मेंटॉस जिंदगीचा तिथे भाग आलेला होता. आता हे जो 6वा टॉपिक आहे, 7वा टॉपिक आहे, 8वा तर केस स्टडीज आहे, ऍप्लिकेशन ऑफ द टॉपिकच आहे. हा जो 6वा आणि 7वा टॉपिक आहे हा पूर्णतः ऍप्लिकेशन आहे वरी शिकलेल्या रोमॅन्टिक जिंदगीचा. ओके, मग 6वा टॉपिक काय म्हणतो, स्टार्टच होतो तो लोक प्रशासन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पासून. ओके, लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता.
तुम्ही कुठे जाणार आहे? सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाणार आहे. मग सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये कोणती व्हॅल्यू तुमच्याकडे असले पाहिजे, कोणती मूल्य तुमच्याकडे असले पाहिजे, ह्या पर्टिक्युलर चॅप्टरचं मीनिंग आहे. ओके, ते काय म्हणतात, सध्या तिथे स्थिती व समस्या काय, नैतिकता आहे का लोक प्रशासनामध्ये? आता मला सांगा, इथिक्सचा पेपर टाकलाय, ओके, तिथे जर सगळं चांगलं चांगलं असतं, बागाच बागा फुलांच्या फुललेल्या असत्या, तर हा पेपर कशाला टाकला असता? नसता ना. म्हणजे सध्या तिथे समस्या आहेत म्हणून हा पेपर टाकलाय. मग सध्या लोक प्रशासनामध्ये नैतिक मूल्य आहेत का, काय म्हणायचं? हा, काही प्रमाणामध्ये आहेत, पण तिथे लॅक्युनाज आहे, तिथली स्थिती एवढी चांगली नाहीये म्हणून आपण शिकतोय. जाण्याच्या आधीच आपली ट्रेनिंग होती बघा. ओके, मग तिथली स्थिती, समस्या, कोणत्या कारणामध्ये इथिक्स, लॅक ऑफ इथिक्स आहे तिथे, हे सुद्धा आपल्याला सांगायचं. नंतर काय म्हणतात, सरकारी व खासगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी. आता तुम्ही फक्त सरकारी आणि तुम्ही सरकारी ऑफिस म्हणून जाणार, पण अशी जी नैतिक कोंडी आहे, ही जी खराब स्थिती आहे, ही फक्त सरकारी संस्थांमध्ये आहे का? खासगी संस्थांमध्ये पण आहे. जसं की टाटा सायरस मिस्त्रीचं त्या गोष्टी असतील, किंवा रिसेंटली टाटाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची जी मीटिंग झालेली, विच शो देयर इज, म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगली नाहीये त्याच्यामध्ये. मग हे नैतिकतेचा अभाव असण्याची कार्य आहेत, आणि ते अभाव का बरं आहे, त्याची कारणं शोधून काढणे, मग त्याच्यावर सोल्युशन देणे, हे सुद्धा काय आहे, या पर्टिक्युलर चॅप्टरचं मीनिंग आहे. नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत, आता पुढचा टॉपिक होतो, म्हणून नियम, कायदे, विनिमयन व सतसत विवेक बुद्धी. ठीक आहे, नैतिकता नाहीये तिथे आपल्याला माहित झालं. मग आता ही नैतिकता आणण्यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम आपल्याकडे पाहिजेत. मग कोणते मेकॅनिझम आहेत? सगळ्यात पहिल्यांदा कायदा. डेटरन्स दाखवा, भीती दाखवा. तुम्ही नाही वागले नैतिकतेने ते कार्यक्रम होणार आहे. तुम्ही करप्शन केलं की यू विल सू अंडर दिस पर्टिक्युलर ऍक्ट. म्हणजे काय, नैतिकता इस्टॅब्लिश करण्यासाठी कायदे. फक्त कायद्याने गोष्टी होतात का बघा? कायदे तर आजही बनलेत. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 2005 आज पण आहे. मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आजही आहे. बेनामी कायदा आजही आहे. स्टील बातम्या पडतात, त्यांनी याच्या नावावर, त्यांनी त्याच्या नावावर संपत्ती गोळा केली आहे, पडतात की नाही? म्हणजे फक्त कायदे काम करणार नाहीयेत, अजून दुसऱ्या गोष्टी लागतील. काय लागेल? विनिमयन, कॉन्शियसनेस लागेल, की मला क्लीन ऍडमिनिस्ट्रेशन करायचंय, मला टुवर्ड्स दी एम्पॉवरमेंट ऑफ पीपल व्यक्ती काय म्हणतात काम करायचंय. काय असलं पाहिजे? कॉन्सायन्स असला पाहिजे, विनिमय असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? सतसत विवेक बुद्धी असली पाहिजे, कॉन्सायन्स असलं पाहिजे, आतून आल्या पाहिजेत त्या गोष्टी. ओके, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. माझ्यावर नजर ठेवणारा कोणीतरी बॉस असला पाहिजे, त्या बॉसवर नजर ठेवणारा कोणीतरी असलं पाहिजे, त्याच्या पॉलिटिकल मास्टरवर नजर ठेवणारी जनता असली पाहिजे. देयर शॅल बी अकाउंटेबिलिटी. हे जे अकाउंटेबिलिटीचा ट्रायंगल असतो बघा, याच्यामध्ये तुमचे जे कॉर्पोरेट वाले लोक असतात, ऍडमिनिस्ट्रेटर असतात आणि पॉलिटिशियन्स असतात, तर हा एक अनहोली ट्रायंगल ऑफ करप्शन म्हणून आपण शिकतो, तो सुद्धा आपण इथे शिकणार आहे. तर याच्यामध्ये तुमचा कॉन्सायन्स खूप मोठा रोल प्ले करतो. अकाउंटेबिलिटी, ओपननेस, जेवढा ओपननेस असेल सिस्टीम मध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी असेल, आणि तेवढा त्याच्यामध्ये काय नैतिकता फुटफुटून दिसेल आपल्याला. नंतर काय म्हणतात, शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण. ठीक आहे, तुमच्या प्रशासनामध्ये आज नाहीयेत नैतिक मूल्य, ह्या समस्या आहेत. नैतिक मूल्य असण्यासाठी ह्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे, पण काही उपाययोजना आहेत का? त्या उपाययोजना पण इथे सांगायच्या आहेत. कशी करायचंय ते बळकटीकरण, हाऊ टू स्ट्रेंथन इथिकल व्हॅल्यूज इन द ऍडमिनिस्ट्रेशन. मग सरकार वेगवेगळे प्रोग्राम घेऊन येतात, अजून XYZ गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागतात. आता हे बघा, मला सांगा, आपण ग्लोबलाइज वर्ल्ड मध्ये राहतो. एका देशाने टॅरिफ वाढवले की पूर्ण जगाची अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा परिणाम होतो. म्हणजे आपण काय आयसोलेटेड वर्ल्ड मध्ये राहत नाहीये, आपण काय नॉर्थ कोरिया नाहीये, आपण कोण आहे? इंडिया आहे. आपण जगाशी व्यापार करतो, जगाशी आपला संबंध आहे, जगाशी आपलं कम्युनिकेशन आहे. मग आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पण इथिक्स असलं पाहिजे ना. जर आंतरराष्ट्रीय, आता याच्याकडून आपण फायटर जेट घे, त्याला ट्रेड कर, त्याला हे कर, त्याच्या पब्लिक पॉलिसीमध्ये आपले जे काही भारतवासी असतील, हे दुसऱ्या देशामध्ये मायग्रेट होत असतील काम करण्यासाठी, तर एक संबंध चालेल ना. हे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथिक्स दिसले पाहिजे. जनरली जेव्हा आपण डील करतो ना, फॉरेन डील, जसं की बोफोर्स स्कॅम असेल बघा, इट वॉज रिलेटेड टू द अलेज करप्शन टुवर्ड्स दी इंटरनॅशनल कॉमर्स. ओके, जे करप्शन झालं होतं, तर तसं काही होऊ नये बघा. जेवढ्या तुमच्या ज्या डील्स असतील दोन देशामधल्या, जेवढ्या ओपन ठेवता येतील तेवढ्या ओपन ठेवायच्या. नागरिकांना त्या ऍक्सेसिबल असल्या पाहिजे. ऑब्व्हियसली सर्टन कंडिशन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. पण ते जे काय आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिक त्याचं बळकटीकरण करण्यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम आहेत का? येस, देर आर मेकॅनिझम. मग तुमची वर्ल्ड ट्रेड सारखे ऑर्गनायझेशन येते, UN सारखे बॉडीज येतात, काही चार्टर असतात, ते फॉलो करायला लागतात. ओके, नंतर काय, निगम प्रशासन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स. इथे कंपनीज ऍक्ट ऑफ 2013 आपल्याला पाहावा लागतो. कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतं ना, ते आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे CSR ऍक्टिव्हिटी असेल,
जसं की तुमच्या महिंद्रा करते एज्युकेशनसाठी पैसा काढतं, टाटा सन्स तुमच्या हॉस्पिटल चालवतात, ह्या सगळ्या निगम प्रशासनामध्ये कशा पद्धतीच्या नैतिक व्हॅल्यूज आहेत, नसतील तर त्या कशा इन्कल्केट केल्या पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे काय करायला लागतात, शिकायला लागतात. ओके, याच्यावरचा एक प्रश्न दाखवते मी तुम्हाला. हे बघा, distinguish between laws and rules, discuss the role of ethics in formulating them. ओके, लॉज आणि रूल्स मध्ये काय डिफरन्सिएशन आहे ते सांगायचं आहे, आणि हे जे लॉज आणि रूल्स इथिक्स फॉर्म्युलेट करण्यासाठी कशी मदत करतात हे सांगायचं आहे. म्हणजे लोक प्रशासनाची भावना इथे आहे. हे बघा, कॉन्सायन्स बद्दल विचारलेलं आहे, सतसत विवेक बुद्धीबद्दल विचारलेलं आहे. Hatred is a destructive of a person's wisdom and conscience that can poison the nation's spirit. Do you agree with this view? Justify your answer. Hatred असतं बघा, काय म्हणता येईल त्याला, हेट्रेटला काय म्हणता येईल मराठीमध्ये, द्वेष भावना ही काय करते, एक डिस्ट्रक्टिव्ह तुमचं काय करते, डिस्ट्रक्शनच्या भावना घेऊन येते, आणि त्याबरोबर ती स्वतः इंडिव्हिज्युअलला तर डिस्टर्ब करतेच, त्याबरोबर नेशनला सुद्धा डिस्टर्ब करते. यावर तुमचं मत काय, स्पष्ट करा असं त्याचं म्हणणं आहे. यस आहे, हिटलरचं जिवंत उदाहरण आहे इथे. ओके, त्याच्यामध्ये हेट्रेड भरला होता, विच रिझल्ट इन टू जर्मनीमध्ये हेट्रेड, आणि विच रिझल्ट इन टू दुसरं वर्ल्ड वॉर, आणि विच रिझल्ट इन टू जगामध्ये अशांती. आजच्या काळात उदाहरणं आहेत तसे. मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन. ओके, इंडिव्हिज्युअल काय म्हणतात तुमचे, काय म्हणता येईल त्याला, अम्बिशन आहे, विच रिझल्ट इन टू दी डिस्टर्ब, काय म्हणतात त्याचे, दोन देशांमध्ये संबंध खराब होणे आणि जगामध्येच त्याचे परिणाम होणे, या सगळ्या गोष्टी आहेत. कॉन्सेन्स काय आहे इथे, कॉन्सायन्स नाहीये, सतसत विवेक बुद्धी नाहीये, काय आहे, ग्रीडीनेस आहे, त्याचं हे एक्झाम्पल आहे. असे काहीशे, आता ऑब्व्हियसली आपल्याला एवढं डिटेल नाही येणार, पण व्हॉट इज कॉन्सायन्स, सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय, असा तर साधा प्रश्न येऊ शकतो ना, आणि त्याच्यामध्ये हा कोट तुम्ही टाकू शकता. म्हणजे इथून आपण थीम डिराईव्ह करू शकतो, कशा पद्धतीच्या थीम विचारले जातात किंवा प्रश्न कसे विचारले जातात हे आपण पाहू शकतो. अकाउंटेबिलिटी बद्दल विचारलंय बघा, उत्तरदायित्वाबद्दल विचारलंय. व्हॉट डज अकाउंटेबिलिटी मीन्स. ओके, उत्तरदायित्व म्हणजे काय, कशामध्ये, इन पब्लिक सर्व्हिस, नागरी सेवेमध्ये उत्तरदायित्व म्हणजे काय, असा प्रश्न टाकलाय त्यांनी. नंतर म्हणतात, व्हॉट मेजर्स कॅन बी अडॉप्टेड टू इन्शुअर इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक सर्वंट. नागरिक सेवकाची वैयक्तिक आणि सार्वजनिक उत्तरदायित्व अडॉप्ट करण्यासाठी कुठले मेजर आपण घेऊ शकतो, कुठल्या उपाययोजना आपण करू शकतो. साधा प्रश्न येऊ शकतो, यस येऊ शकतो. हा 2022चा नाही येणार, पण हा येऊ शकतो ना, इझी प्रश्न आहे. मग याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जे 2017च्या आधीचे जे प्रश्न असतील ना UPSCचे, ते व्यवस्थित करून ठेवायचे, ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते. आता ते थोडेसे अवघड झालेले आहेत, एवढे अवघड नाही विचारण्यात आपल्याला, पण 2013, 14, 15, 16, 17 हे जे 5 वर्षाचे प्रश्न असतील ते व्यवस्थित करून ठेवायचे. डायरेक्ट थीम तिथून विचारतात ते. आता पुढचा क्लास टॉपिक आहे बघा 7वा, प्रशासनातील सभ्यता आणि लोकसेवेची संकल्पना. हा टॉपिकचं नाव आहे. प्रोबिटी इन पब्लिक गव्हर्नन्स. प्रोबिटी म्हणजे काय, एकदम हायेस्ट व्हॅल्यू. जर तुमच्याकडे सभ्यता असेल प्रशासनाची, म्हणजे तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, म्हणून तुमच्याकडे ही व्हॅल्यू आहे. तर ही प्रोबिटी म्हणजे काय ते आपल्याला पाहावं लागेल. प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक अभ्यासक्रम. ओके, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या तुमच्या वेगवेगळ्या थ्योरीज आहेत त्या आपल्याला इथे वाचाव्या लागतात. माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता. मला सांगा, हे जे सगळं प्रशासनामध्ये आहे, कशासाठी करतोय आपण, करप्शन कमी व्हावं. ऍट द एंड इट इज रिलेटेड टू पैसा. ओके, पैसा कुणाच्या हातामध्ये असतो, पब्लिक सर्वंटच्या हातामध्ये असतो. मग त्याने तो पैसाचा अपव्यय करू नये त्यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम असतील. मग पहिलं मेकॅनिझम काय आहे, माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता. यासाठी सरकारने काही कायदे केलेले आहेत का, यस, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ऑफ 2005 त्यासाठीच आणला. तो ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी आणला. लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, जे ज्युडिशियरी असेल, त्याच्यासाठीच आहे ते, दुसरं कशासाठी आहे. ओके, हे शिकायचं आपल्याला याच्यामध्ये. नंतर माहितीचा अधिकार स्पेशली दिलाय बघा त्यांनी, आपल्याला तो शिकावा लागतो ना, माहितीचा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 व्यवस्थित शिकावा लागतो. नंतर नीती संहिता, कोड ऑफ इथिक्स काय आहेत, ऑफिसमध्ये तुम्ही कसं वागायला पाहिजे याचे काही कोड कोडिफाय केलेले आहेत का, यस, ते आपल्याला शिकायचे असतात. ओके, कोड ऑफ कॉन्सायन्स पण असतात. ओके, कोड ऑफ इथिक्स झाल्या. आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट असतात बघा. कोड ऑफ इथिक्सला ठीक आहे लिहून ठेवले आहेत, कोड ऑफ कंडक्ट असतात, ते सुद्धा तिथे असतात. ते आपल्याला वाचावे लागतात, शिकावे लागतात, प्रश्न येतात. नागरिकांची सनद,
कार्यसंस्कृती, सेवा प्रदानाचा दर्जा, जी तुमची सर्व्हिस डिलिव्हरी असेल ती सुद्धा अटमोस्ट असली पाहिजे. मग तुम्ही सांगतायत की तुमचे जे गहू असतील पीडीएसच्या अंडर एकदम प्युअर क्वालिटीचे गहू तुमच्या ज्या काय म्हणतात नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट ऑफ 2013च्या अंडर जी पीडीएस स्कीम आहे गरिबांपर्यंत पोहोचवायचे. तुम्ही काय केला, तो चांगला गहू घेतला मार्केटमध्ये विकला, त्याच्या जागी लाल गहू दिला, रेशनचा गहू लोकांना. लोकांची हेल्थ खराब झाली ना, सर्व्हिस त्यांच्यापर्यंत प्रॉपर पोहोचली नाही, विच शोज देयर इज अ करप्शन. मॉरल करप्शन आणि तुमचं काय म्हणतात मॉनिटरी करप्शन, दोन्ही करप्शन आपल्याला शिकावे लागतात. काही काही वेळी तुम्हाला फक्त मनी इन्व्हॉल्व नाही दिसतील, तुम्हाला वेगळ्या गोष्टी दिसतील, दॅट इज काय तुमचं मोरॅलिटी वाला करप्शन असतं, करप्टेड माइंडनी गोष्टी केलेल्या असतील. नंतर काय, सार्वजनिक विधीचा विनियोग, ऑब्विसली पब्लिक फंडचं युटिलायझेशन शाल बी इन अ प्रॉपर वे. ऍट द एंड हे सगळं शिकायचंय का बरं, इथे करप्शन होऊन जो फंड आहे तो लोकांपर्यंत लोकांच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे. इट इज व्हॉट डेमोक्रेसी मीन्स. अब्राहम लिंकनने तेच सांगितलं होतं ना, डेमोक्रेसी म्हणजे लोकांपर्यंत लोकांसाठी केलेली सेवा, ती मेंटेन करायचंय, दुसरं काहीच नाही करायचंय. आणि नंतर काय, भ्रष्टाचाराचे आव्हान. हे सगळा जो खटाटोप चाललाय, हा सगळा खटाटोप एकाच गोष्टीसाठी चाललाय आणि तो म्हणजे करप्शन रिड्यूस करणे. करप्शन रिड्यूस करण्यासाठी वेगवेगळ्या थिअरीज असतात. म्हणजे कौटिल्याची एक थिअरी शिकायची असते, तुमच्या वेबरची थिअरी शिकायची असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायच्या असतात. आता याच्यावर ना एक प्रश्न दाखवते तुम्हाला मी, आणि तो प्रश्न इज करप्शन किती इम्पॉर्टंट आहे, करप्शन हा टॉपिक शिकणं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे यातून कळतं बघा. एक प्रश्न करप्शन आहे, हा इंटरनॅशनल करप्शनवर आहे, हा पण इंटरनॅशनल थिंगच्या रिलेटेड आहे. पुन्हा तुमचं काय म्हणतात कॉर्पोरेट, हा झाला आय थिंक. करप्शनवर प्रश्न आहे. करप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. करप्शन ही थीम खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून ती गोष्ट आपल्याला शिकायची असते. म्हणजे इथिक्स तुम्हाला दिलंय, हा जो टॉपिक दिलाय तो दिलाच त्याच्यासाठी की सर्व्हिसमध्ये करप्शन नसावे. एक तर मॉरल करप्शन आणि दुसरं काय मॉनिटरी करप्शन. ओके, काय प्रश्न आहे करप्शनचा आपण पाहूयात. Corruption is the manifestation of failure of core values in the society. तुम्ही जे सिग्नल तोडता ना, that is also corruption. मग करप्शन काय आहे या पर्टिक्युलर कोर्टच्या म्हणण्यानुसार, फेल्युअर ऑफ कोर व्हॅल्यू इन सोसायटी. ज्या मूळ व्हॅल्यू असतील, मूळ मूल्य असतील समाजाची, त्याचं अपयश म्हणजे काय, भ्रष्टाचार. काय बोलतायत, तुमचं मॉरल करप्शन बद्दल बोलताय. ओके, इन युअर ओपिनियन, तुमच्या मते what measures can be adopted to uplift the core values of the society. तुमच्या मते सोसायटीच्या मूळ व्हॅल्यू अपलिफ्ट करण्यासाठी काय काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे सांगायचं. काय त्याच्यामध्ये काय उपाययोजना करायच्यात, स्वतःच्या कॉन्शियस लेवलवर उपाययोजना करायच्यात, स्ट्रिक्टर पनिशमेंट ठेवायच्यात, व्हॅल्यू इन्कल्केशन करायच्यात, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे सांगू शकतो. हे काय झालं आता जे काय सांगितलं तुम्हाला, इट इज अ सिलेबस डिकोडिंग. हे काय होतं, तुमचं सिलेबस डिकोडिंग होतं. कशाचं, तर इथिक्सचं. यामध्ये आपण काय केलं, इथिक्स जो पेपर 4 आहे यामध्ये कशा पद्धतीने जायला पाहिजे, कशी कुठल्या थीम विचारला. डायरेक्ट प्रश्न तर ऍप्लिकेट होणार नाही, कुठला सांगितलं तुम्हाला 13 व्यवस्थित करायचे, 13चे प्रश्न नीट करायचे, 14चे करायचे, 15चे करायचे, 16चे करायचे, 17चे करायचे. त्याच्या बियॉन्ड प्रश्न डिफिकल्ट झालेले आहेत, तिथून थीम डिराईव्ह करायच्या आणि पुढे काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा. आपण त्याच पद्धतीने काय केलेलं आहे, ही पर्टिक्युलर बॅच आपली लक्षवेध बॅच आपण फॉर्म्युलेट केलेली आहे, जी की चालू झालेली आहे. त्याचे सध्या आपले डेमो लेक्चर्स चालू आहेत युट्यूबवर, ते तुम्ही पाहू शकता. आणि ऍडमिशन निश्चित करण्यासाठी तुम्ही काय करायचंय, खाली दिलेला आपला जो नंबर आहे इथे कॉन्टॅक्ट करायचा आहे. डेमो लेक्चर्स पाहूनच ऍडमिशन घ्यायचे, तसं घ्यायचं नाही. ओके, आता इथे थांबूयात आपण. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.